1 करोड़ का सवाल देखा, 5 करोड़ का सवाल देखा, सवाल 7 करोड़ का भी देखा, लेकिन इस बार सवाल है 140 करोड़ का। 140 करोड़ उम्मीदों का। तो तैयार है टीम इंडिया जवाब देने के लिए। डीपी वर्ल्ड एशिया कप शुरू हो रहा है सोनी लिव और सोनी स्पोर्ट्स नेटवर्क के टीवी चैनल्स पर। नमस्कार मंडळी, आनंदाचा नंदनवन फुलवायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा कॉमेडीची। मंडळी एका पोलीस स्टेशन मध्ये आली आहे एका अपघाताची तक्रार। चला बघूया त्यात कोणाला शिक्षा होती आणि कोण निर्दोष सुटतंय ते। चला तर भेटूया आपल्या विनोदी अपघातग्रस्तांना। मॅडम उदास वाटतंय तुम्हाला, वडापाव आणू खायला बाहेरून? नको बने नको, तुम्ही काय करताय? वडापाव खाऊ घाल तर माझं वजन एकतर कंट्रोल होत नाहीये। काय मला कळत नाही कसं वाढते वजन, कपडे टाईट व्हायला लागले काय? कितीचं जेवण आहे हो माझं? मला जेवताना बघितलंय तुम्ही? मॅडम किती वेळा विचारता की कधी विचारताय? असं तुम्ही बोलू नका हो। काय मला कळत नाही, तुम्ही असं प्रॉपर डबा उघडला आणि मी जेवतेच आहे असं बघितलंय का कधी? कुठे मॅडम, आपली ड्युटी अशी, जेवायला वेळ नाही आपल्याला। नाही तर आता दिवसभरात मी आज सकाळपासून काय राऊंड अपला गेले होते तेव्हा सकाळी मी 1-2 बारके 2 भजीपाव खाल्ले होते। नंतर मग डायरेक्ट 3 वाजता स्टेशनला आलं तेव्हा मग बाबूचा वडापाव खाल्ला। हा नाही, दुपारी एक चोर पकडला, त्याच्या पिशवीतला समोसा पण खाल्लात मॅडम तुम्ही? नाही त्याची फक्त टेल खाल्ली होती, ती जरा कुरकुरीत लागते, चांगलं लागतं। नंतर मग डायरेक्ट शिंदेचा बर्थडे होता, मग त्याचा एवढा केक खाल्ला। एवढंच काय ते खाल्लं? जेवण कुठे केलं मी? तरी कुठे लागतं मला काय अंगाला कळत नाही, मी कशी वाढते, धावता येत नाही। परवा तो साखळी चोर माझ्या समोरून पळून गेला, असं उलटा पडत होता। आओ मॅडम पकडो 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 पकडो। मॅडम हे बघा बरोबर आहे सगळं, पळते त्याच्या समोर, मला काय कळेना। मॅडम सगळं बरोबर आहे, पण पुढच्याच गल्लीत तुम्ही त्याला लगेच पकडलात की नाही? पकडलात आणि त्याच्या अंगावर बसलात तुम्ही मॅडम। बसू नको तर काय करू? माझं रील व्हायरल केलं त्याने। मी पळते, मी कॅमेरा आला की मला पोट आतमध्ये मॅडम मॅडम सगळं बरोबर आहे मॅडम, ते सगळं बरोबर। व्हिडिओचा सोडा तुम्ही, व्हिडिओचा सोडून आतमध्ये। अहो तुम्ही मॅडम त्याच्या अंगावर बसलात ना म्हणून त्याची 206 हाडं मोडली, त्याला चादरीत गोळा करून हॉस्पिटलला घेऊन गेलो मॅडम मी। आणि बघा मॅडम ही तुमची ना पॉवर आहे, पॉवर। हे वजन बिजन ह्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही मॅडम आपण। यू आर द स्ट्रॉंग लेडी मॅडम। बस तुमच्यासारख्या लोकांची गरज आहे डिपार्टमेंट। तुला उतरे, तुला लय मस्ती आली ना? तुला हात लावायचा नाही आहे, मुस्कडीन तुला। माझ्या हातात केळी खायला गेला आहे का? तुला जावीन मग आता। थांबा तुम्ही माकडा, मुस्कडा वाजून नाही कॉलरला हात, तुला तिथंच हाणला असता मी बेने। संविधानावर विश्वास आहे म्हणून इथपर्यंत घेऊन आलोय तुला मी। माझा पण कानूनवर विश्वास आहे म्हणून मी इथपर्यंत आलेला आहे मॅडम। मी फक्त वजन सांगायला इथे आले। काय चाललंय तुमचं? बाजूला वेगवेगळे वा। इकडे तू इकडे इकडे इकडे। काय झालं मॅडम? ह्यानं माझ्या गाडीला मागणं ठोकलंय। मग काय माझ्या गाडीचं मागचं मडगाड मोडलंय माहितीये का? सासऱ्यांचा आशीर्वाद लिहिलं होतं त्याच्यावर, सासऱ्यांचं मडगाड मोडलं। सासऱ्यांनी गिफ्ट केली गाडी मला पहिला दिवस। तुमच्या अंगावर येतो आहे सारखा सारखा 5 वेळा अंगावर आलेला आहे। 5 वेळा अंगावर, तुला तर मुस्काडला असता तिथंच मी बेनिया। ही मॅडम बाहेरनं येते ती असली, आपलंच खाते तिने असं माज करते ती बघा। ह्यांच्याकडे लायसन आहे का इसरा? रातची येते ती, सकाळी गाडी चालवायला लागते ती लगेच। कॉन्फिडन्स वर चालवते ती, फक्त येते की नाही ते बी माहिती नाही। नाही नाही मॅडम असं नाही आहे, माझ्याकडे लायसन आहे। मी चांगला रिक्षा चालवत आहे, उलट मी कष्टाने माझा रिक्षा चालवत आहे। हा आळसी आहे म्हणून हा सासऱ्याचा गाडी चालवत आहे। सासरा तुझे मारत आहे। पट्टा द्या काढून। निब्बर हाना, पट्टा काढून हाना आणि मी फक्त वजन सांगत फिरू इथे। काय झालंय? हेच झालेलं आहे मॅडम, हाच बाजूला जरा प्लीज मॅम, हाच प्रॉब्लेम आहे। काय झालेलं आहे ना, हेच चाललं होतं, हेच रस्त्यात भांडत होते दोघं। मॅम मी याच्याच रिक्षात बसून आलो होतो, पण हा माणूसच नाही बाजू घेण्याच्या लायकीचा। याला अक्कल आहे का? हा कशी गाडी चालवतो आपण, काय गाडी चालवतो कळायला नको? आता काय तुम्हाला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय, आहे का नाही? तुम्हाला बी वाटतंय ना? मला बी त्याच्या आईला वाटत होतं ह्यासनी कुठेतरी बघितलंय, ओळखलं नाही।
पण बोलण्यावर वाटतं हे ओळखीचं निघल. मला वाटत हे ओळखीचं निघणार म्हणून ह्याला मी तिथं हाणला नाही माहिती हे ताणला ओढत ओढत. नाही तो मुद्दा नाहीये. काय माझं बेसिक काय झालेलं आहे, हा जो आहे हा माणूस फिर्यादी आहे. काय यांचं नाव तुम्ही म्हणालात, काय नाव तुमचं? सावत्या माने हा फिर्यादी आहे. आणि हा ना हा आरोपी आहे, हा परमेश कुमार. मी याच्या रिक्षात बसलो होतो. काय गाडी चालवतोय हा? गाडी चालवण्याची काही पद्धत असते की नाही? अरे गाडी रिक्षात बसलोय, हा रिक्षात बसल्यानंतर फोनमध्ये व्हिडिओ बघतो मोबाईलमध्ये गाडी चालवत असताना. यांचं काही लायसन्स मिळालंय ना फोनमध्ये बघण्याचं गाडी चालवताना. बरं गाडी चालवतो फास्ट चालवतो. मागे एक पॅसेंजर बसलाय, त्याच्या जीवाला धोका आहे, काय अशी काढतोय तशी काढतोय. उतरला, याच्याशी भांडण केलं, याच्या गाडीला ठोकलं. किती कलम लावायची याच्यावर मला सांगा? हा कलम 184 म्हणू नका, 279 म्हणू नका, 273, सगळी कलम लावायच्यावर. काय तोंडात आमराई आहे? कलम 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 काय करताय सारखं? आमच्या मॅडमची लेवल वेगळीच आहे. तुम्ही आता कलम 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 बोललात ना म्हणून ते आमराई बोलल्या. आमराईत कसं कलम लावतात ना, पाणी लावून मग कलम. कळलंय मला, विनोद कळलेला आहे. मला विनोद कळलेला आहे. मग छान आहे, कल्पक विनोद आहे या डिपार्टमेंटसाठी. मी छान असं मनातल्या मनात म्हणालेलो आहे. एवढं काय नवीन भरती आहे सर? कळतंय. या बाजूला प्लीज, मी त्यांच्याशी मॅडमशी बोलतो. 1 मिनिट मला बोलू दे. तर मॅडम प्रॉब्लेम काय झाला, या माणसाने फोनमध्ये व्हिडिओ बघत या माणसं कुठे असल्या भाषेत सांगते ह्याला मुस्कळा माकडा. पिशवीत काय भेळ आहे? तेव्हा इथे भेळ आहे, पोरांसाठी आणली आहे. इथे ठेवा. जेवायला वेळ मिळत ना आम्हाला. इथे ठेवा. बस भेळ आहे. हा मॅम. अरे यार, तुम्हाला कुठेतरी बघितलंय मी का? कुठे बघितलं मला कळत नाहीये. मॅडम माझा सुद्धा असाच झाला होता ह्याला बघून. हा तो आहे तो हसवण्याचा कार्यक्रम आहे ना तो मराठी. मॅडम अहो हे ते महाराष्ट्राची हास्य जत्रा मधले ऍक्टर आहे पृथ्वी प्रताप. आहे तो. पिपी पिपी आहेत पिपी. अरे पिपी आहेत. अरे तो कार्यक्रम, तो बने आणि दत्तूचा कार्यक्रम. नमस्कार सर. बने आणि अरे ते बने आणि दत्तू बॅकबोन आहेत हा कार्यक्रमाचं. कमाल काम करतात सर. बाहेर अफो आहे. बने आणि दत्तू बॅकबोन आहेत. पृथ्वी प्रताप. काय लगा काय माणूस आहे होय लगा तुम्ही. आता ओळखलं एवढ्या वेळात. ऍक्सिडेंट नाही लगा मग तू वाटत होतं तुम्हाला बघितलंय. ओळखलं नव्हतं पण बोलण्यावर वाटत होतं की ह्यासनी ओळखणार मी. सर मला वाटत होतं मॅडम हे नाही ती नाही ही रिक्षानं कशाला येतं मला वाटतच होतं. ते असं नॉर्मल कधी बघितलं नाही ना तुम्हाला. ते नेहमी दाढी मिशा लावताना ओळखू येत नाही पटकन. सर ते मेकअप वाले काय सजवतात तुम्हाला, ओळखूच येत नाही. मॅडम ह्यांनी एकदा बाई पण केला होता. नाही जमला. नाही मला बघायला नाही जमला. मला तेव्हा बघायला नाही जमला आहे. सर मी चेअर घे साहेब सॉरी ओळखलं नाही ठीक आहे प्लीज. नाही साहेब. अरे ती मॅडमची चेअर आहे यार. सर तुम्ही अरे मी नाही बसू शकत. पण खरं बसा सर बसा. एवढं काम करता तुम्ही. ते ह्याच्या हास्य जत्रेतले मेकअप वाले काय लपवतात सर तुम्हाला. सॉरी नाही म्हणजे मी असं ऐकलंय की हल्ली ते मेकअप वाले आधी दाढी मिशा बनवतात आणि मग तुम्हाला त्याप्रमाणे कॅरेक्टर मिळतं असं मी ऐकलं. नाही असं काय. आम्ही ते हास्य जत्रेमध्ये असंच बोलतो. ते असं काय नाहीये. तुम्ही किती पण गेटअप केले ना सर, तुमची ऍक्टिंग तुम्हाला गंडवते सर. म्हणजे बाहेर येते सेम. सॉरी नाही सेम करत मी. बाबा मी ऑब्झर्वेशन वगैरे करून आणि मी खूप व्यक्तिरेखांचा अभ्यास करून असं. सर तुम्ही रिक्षात का आलात? हा. अच्छा म्हणजे तुम्ही मागे जी गाडी घेतली ती रिक्षा घेतली? नाही क्या बात आहे सर, कॉंग्रॅच्युलेशन. कशावरही कराल. थांबा ऐका ना पूर्ण. नाही मी रिक्षा नाही घेत मॅडम. तुम्हाला अहो मी काय झालं, मी जी गाडी घेतली ना नवीन, ही मोठीच घेतली 4 व्हीलर. तिची फर्स्ट सर्व्हिसिंग आहे. तर तिची फर्स्ट सर्व्हिसिंग आहे म्हणून ती वर्कशॉपला आहे. आणि मला जायचं होतं डबिंगला. आमचा एक पिक्चर येतोय लाल असा एक आमचा पिक्चर येतोय. तर त्याच्यावरती बाबा मला डबिंगला जायचं म्हणून मी तसे मस्त कपडे घालून एक मस्त रिक्षा केली आणि निघालो होतो. पण नेमकं झालं काय? तर नेमकं तुम्ही ना सांग, मी सांगतो की. सांगा का काय झालंय माहितीये का, आपला जो सर्व्हिस रोड आहे ना बाहेरचा, तर संतोष भेळवाला आहे फेमस तो भेळवाला. त्याच्याकडे मी भेळ घेतली. माझ्या पोरासनी भेळ आवडते आवले. ती काय करते भेळली शेंगदाणे चोकत बसते ती. झालं ते सांगा ना, नाही तर मला तरी सांगू द्या. नाही मी भेळ घेतली, गाडीचा स्टार्टर मारला, मी निघालो. मी आपलं माझ्या विचारत होतो बाबा काय राहिले काय नाही, बायकोन काय सांगितले काय नाही, जे म्हणून मी चाललो होतो. तेवढं घातच की नाही ह्यानं मागणं ठोकलं तुम्हाला सांगतो. नावा सगळं माडागाड सगळं तुडून पडलं होतं. थांबा हे
नाही नाही, हाच प्रॉब्लेम झालेला आहे मॅडम. आता ह्या माणसाने याची बाईक का ठुकली? कारण हा माणूस फोनमध्ये व्हिडिओ बघत होता. नाही मॅडम, मी खरा बोलू का मॅडम? मॅडम, मी 9 वर्षापासून मुंबईमध्ये गाडी चालवत आहे, रिक्षा चालवत आहे. सर्व्हिस रोडपासून हायवेपर्यंत सगळीकडे रिक्षा चालवला आहे. आतापर्यंत एक पण ॲक्सिडेंट केला नाही आहे. पण मॅडम, आज ॲक्सिडेंट झाला आहे. नॉर्मल. मॅडम, आज ॲक्सिडेंट झाला आहे. त्याचा कारण हा माणूस आहे. अरे वा, माझ्यामुळे ऍक्सिडेंट झाला. यांच्यामुळेच किट हिट होत नाही, ऍक्सिडेंट कसा होईल? मॅडमची लेवल बघितली का? मॅडमला कळलं तुम्ही आधीच किट पाडणार म्हणून त्या बोलल्या. मागे अरे मला कळत नाहीये. एक जस्ट मस्करी केली. हा प्लीज अशी मस्करी करू नका. मी करतो, मी हिट स्किट करतो मी. पण मुद्द्याचं ऐका ना मॅडम. ह्या माझ्यामुळे कसं काय ऍक्सिडेंट झाला? तू स्वतः व्हिडिओ बघत होता ते सांग ना. माझ्यामुळे ऍक्सिडेंट झाला सांगतोय. नाही मॅडम, तसा नाही आहे. मॅडम, मी दाखवू का काय? इकडे बस. इकडे. मॅडम, मारू नका मॅडम. बोल. मॅडम, त्याचं काय झालं आहे? हा माणूस माझ्याकडे आला तेव्हा तुम्हाला जसा वाटलं तसाच मला वाटला. ह्याला कुठेतरी बघितलं आहे, म्हणून मी ह्याला विचारला, साहेब तुम्हाला कुठेतरी बघितलं आहे? पैशान कोण? असाच बोलला आहे. रिक्षामध्ये मागे बसून हा असाच बोलला आहे. मग माझा दिमाग जोरात धावायला लागला आहे. मी लगेच मोबाईल घेतलाय आणि ह्यांचा तो कार्यक्रम आहे, नाव काय? जत्रा. हा, तो बघितला आहे. मग असंच मागून करत होता साहेब. मग मी ह्याचा परफॉर्मन्स बघितला आहे. तर एका परफॉर्मन्समध्ये ह्याच्यासारखा दिसणारा दाढी होती, तर ह्याला दाढी नाही आहे. मग एकाला मिशी होती, ह्याला मिशी नाही आहे. एकाने साडी घातला होता, ह्यानं साडी पण घातला नाही आहे. शेवटी मग मी कंटाळून ह्याला विचारला आहे, तुम्ही पृथ्वी प्रताप आहे का? असाच केला आहे मॅडम. मी रिक्षा चालवत होता, एखादा काय बोलला असता तो मीच आहे. ह्याने हात पुढे केला. मी म्हटलं एखादा सेलिब्रिटी आपल्याला हात मिळवतो आहे. मी रिक्षा सोडला, मागे वळला, हात मिळवला. तेवढ्यात माझा रिक्षा ह्याच्या सासऱ्यामध्ये घुसला आहे. एवढा सगळा झाला आहे. आता मला सांगा, माझा चूक आहे का? सर, याला काय अर्थ? नाही, हे असं नाही, त्यांनी विचारलं पृथ्वी प्रताप याच्यावर फक्त हो एवढंच अपेक्षित होतं ना सर. पैशान कोण, शेक हँड कशाला केलं सर? नाही सर, मुळात काय ना, गाडी चालवणार सर लक्ष विचलित केल्याबद्दल गुन्हा दाखल होऊ शकतो सर. अरे पण मी काय आपल्याला नाही ओळखत कोण सांगायचं मी हसले तरी काम करतो म्हणून. काय पैचान कोण बिचान कोण करायचे? ओळखतात. तुमच्या नादात माझा सासरा मोडला माहितीये का? तुमच्यामुळे काय काय झालं? माझ्यामुळे काय झालं? मडगाड तुटलं हे. पण माझं काहीच यार. सर तेच तर म्हणते ना, तुम्ही अशी ओळख निर्माण करा की लोक असं पटकन ओळखतील तुम्हाला. असं काम का करता की ओळखतच येत नाही सर? एवढा प्रॉब्लेम होतो सर. ते काय ओळखतात मला. कधी? अरे याला अर्थच नाही ना यार, याला अर्थच नाहीये. हे म्हणजे यार तुम्ही माझ्यावर ढकलता. हे म्हणजे सिनियर ऍक्टर वेळेवर येत नाही म्हणून दशरथने आम्हाला ओरडण्यासारखं आहे यार. असं नका करू, असं नका तुम्ही पर्सनल काढू नका सर. याला काही अर्थच नाहीये सर. अरे ओळख, टॉपची ओळख बनवायची. अरे पण बघा, हा खोटं बोलतोय. हा माणसाला मॅडम माझ्या चल उधर जा. मला येतो आहे मराठी. काय प्रॉब्लेम झाला? हा माणूस ना खोटं बोलतोय. मी केलं, मी शेक हँड बिक हँड सगळं केलं. ते काय रॅपो बनवण्यासाठी काय ना, या अशा कॅरेक्टर्समधून मला वेगवेगळी पात्र मिळत असतात म्हणून मी हे सगळं करत होतो. पण त्याच्या आधी ह्याला काय कमी मस्ती आहे? हा ऑलरेडी भोजपुरी गाण्यांचे व्हिडिओ बघत होता फोनवर. ते सांगतो का? विचारा त्याला. नाही मॅडम, नॉर्मल कर रे. नाही मॅडम, असा नाही आहे मॅडम. मी आतापर्यंत एक पण भोजपुरी गाणं बघितला नाही आहे. मी तर राहुल देशपांडे ऐकत आहे. राहुल देशपांडे ऐकतोय? मग खोटं बोलतो? आयला लगा राहुल देशपांडे मध्ये याड बर का? माझं फादर तर येडच म्हणजे राहुल देशपांडे काय वसंतराव देशपांडे ऐकायची ती शेतामध्ये ट्रान्झिस्टर घेऊन जाणार की हे छंद मकरंद करत बसणार. सर ओळख बनवायची ना अशी बनवायची सर, टॉपची. सगळ्या माणसांनी ओळखलं पाहिजे सर. ओळखूच येत नाही असं नका करत जाऊ सर. बच्चन, शाहरुख डायरेक्ट टॉप. अरे सेलिब्रिटी म्हणजे कसा पाहिजे? सेलिब्रिटी म्हणजे अक्षरशः सेलिब्रिटी वाटला पाहिजे. शाहरुख खान सारखं वाटलं पाहिजे. असं असतं कुठे सेलिब्रिटीला का? तर काय सर, तुमच्या ते शो मधलेच एक्झाम्पल घ्या ना. आता तुमचा तो ओंकार राऊत तो गेला की असं सर. ओंकार राऊतला एवढं असं होतं. तुम्ही बाजून असं याला काहीच अर्थ नाही. नाहीतर ते श्याम बांगर, आमिर हडकर सुरुवातीपासून तसेच दिसतात. तसेच दिसा ना तुम्ही. टीव्हीवर वेगळे, असे समोर वेगळे, कन्फ्युज होतात ना लोक सर. मला त्यांचं नका सांगू. मी बाबा तुम्हाला माहित नाही, हे लॉकडाऊन मध्ये एंट्री झालेली पोरं आहे ती. मी सेलिब्रिटी आहे. माझं इंस्टाग्रामला पहिल्यापासून ब्ल्यू टिक आहे. ओळखतं कोण आहे?
तुमच्या शो मधले काही लोक ते जाड होतात, कधी बारीक होतात, कधी काहींचे केस जातात, काहींना केस येतात, काहींना दात येतात. होय 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 मॅडम इंटरव्ह्यू मध्ये ऐकलंय ना सर. टॉपची ओळख बनवा सर. असं नका करू, एवढं नाही बदलत आमच्या याच्यात काही, कळलं ना? सर आता मला फायनली कळलंय काय झालंय. तू फोन बघता बघता जर गाडी चालवलीस तर तुझा फोन, गाडी आणि तू राज्याच्या बाहेर झाला. नाही मॅडम नाही. नॉर्मल रे, लगेच बाहेर जायचं आणि तुम्ही ते पैशांचं बाहेर जाऊन मिटवायचं. जा लवकर बाहेर, लवकर आउट व्हायचं. हेल्मेट घ्या हो, हेल्मेट घ्या, लायसन घ्या हो. पीपी पृथ्वी प्रताप राहुल देशपांडेचं नाव वाचलंय. तुम्ही इथेच थांबायचं. मॅडम मी काय नाही, थांबू? त्यांना तुम्ही गुन्हेगाराला गुन्हा करण्यासाठी उद्युक्त केल्याबद्दल शिक्षा भोगायची. अरे मॅडम मला कसं, मॅडम असं नका ना करू प्लीज. माझी सांगा ना, माझी चूकच नाही. मी जनरल बोलत होतो त्यांच्याशी, रॅपो बनू. अरे माझं काय प्रताप. नका ना लिहू प्लीज यार, हे व्हायरल होईल. ऐका ना, पत्रकारांना कळलं तर ते बातमी छापतील. प्लीज नको ना, प्लीज ऐका ना माझं. नाही सर. अहो होऊ द्या ना व्हायरल, त्यानिमित्ताने फेमस तरी व्हाल. पण काय बोलताय तुम्ही? नाही सर, नाही सर, मग कसं केली सर? मी एवढं ओळखत पण एकाच अटीवर सोडीन सर. मॅडम तुम्ही एकाच अटीवर सोडीन. म्हणाल ते मी ऐकायला तयार आहे, पण Sorry, sir, प्लीज सोडा sorry. मला प्लीज. काय करू मी सांगा? विराज जगतापला व्हिडिओ कॉल करून द्या ना. मी ना सर, माझं हार्ट धगधग होतं सर. सर मला पण बघायचंय त्यांना. काय हार्ट फॅन आहे सर मी. एकदा प्लीज लावा. मी विराज जगताप प्लीज सर, प्लीज. तुम्हाला त्यांच्याशी फोन खूप फॅन आहे. खोटे पोलीस आहात तुम्ही. नाही तुम्ही खोटे पोलीस आहात. जर या जगात विराज जगतापचे फॅन असतील तर मी सोडलं माझं सेलिब्रिटी, पण मी रिक्षा चालवणार. आपला विषय मला नाही करायचं. मी नाही पृथ्वी प्रताप, मी रिक्षा. वा 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 वा, तुमच्या स्किटची लेवलच वेगळी होती. मजा आली. प्रसादा. वा वा, अफलातून. फारच मस्त विषय होता आणि फारच रंजक पद्धतीने सादर केला. पीपी फॅन्टॅस्टिक. म्हणजे ते जे तू दाखवत होतास ना, ते ॲक्च्युली मी विचार करतो की ते परफॉर्म करायला गेलं तर फार अवघड आहे. की ते तो जो सेलिब्रिटी असण्या नसण्यावरचा जो काठ आहे ना, तो फार डेंजरस असतो माणसाचा, आणि तो परफॉर्म करणं इज व्हेरी डिफिकल्ट. पण अफलातून केलास तू, अफलातून. थँक्यू. वनिता, कडक कडक. म्हणजे ते जे नॉर्मल करा जे म्हणत होतीस नॉर्मल, ते फार आवडलं मला. फारच मस्त होतं. पम्या मस्त. पम्या तुझी कॉन्सेप्ट आहे, मस्त कॉन्सेप्ट आणि मस्त अटेम्प्ट होता तुझा. बने, अफलातून. आत्ता तुझी जी सहजता आहे ती निर्विवाद वाखाणण्याजोगी आहे. वा वा वा. अप्रतिम. फार मजा आली मला. वंडरफुल. मंडळी, आपल्या सगळ्यांचं लाडकं कोहली कुटुंब आता मंचावर येणार आहे विल बनवायला. चला तर मग हास्याची विल पॉवर अनुभवूया आणि त्यासाठी मंचावर स्वागत करूया हास्य जत्रेच्या लाडक्या कलाकारांचं. हॅलो, हो ॲडव्होकेट समीर चौगुले. काय सेवा करू मी? बरं बरं, 2 किलो मटण हवं आहे का? बरं बरं बरं. अच्छा अच्छा. आणि वज्री हवी आहे. ओके ओके. हां, किती? अर्धा किलो का? अच्छा अच्छा. मग मटणाचे छोटे छोटे तुकडे करून दिले तर चालतील? अच्छा अच्छा. तुझ्या बापाला सांग. कोण वाटतो मी? अरे वकील आहे, वकील मी. नाक्यावरचा मटणवाला शकील नाहीये. फोन ठेव, चल. सर सर आत येऊ का? आत नाही आलास तर पुढे स्किट सरकणारच नाही, असं आहे का? हो असं आहे. ये ये. बाई, बाई. बोल. सर कोण आहेस तू? मी मुलगा. दाढीवाली मुलगी आजपर्यंत बघितलेलं नाही, म्हणजे तू मुलगाच आहेस हे मला दिसतंय. बरोबर आहे की नाही? हा, तू कुठून आलायस? इथून आलो सर. असं मारे न. पुन्हा प्रश्न विचारतोय, कुठून आलास? सर तुमचे सिनियर ॲडव्होकेट आहेत गोट्या परब, हा. यांनी मला तुमचं असिस्टंट म्हणून पाठवले सर. अच्छा, असिस्टंट म्हणून पाठवलंय. काय हसायला काय झालं? गोट्या परब. मग तुमच्या सिनियरचं नाव गोट्या असेल तर तुमचं नाव काय असेल ना सर? ए, काय बोलतोयस तू? सिनियरच्या नावावरून असं ज्युनियरचं नाव ठरवायचं नसतं. तुझं नाव काय? क्ष. तुझं नाव काय? सर माझं नावच आहे क्ष. तुझं नाव क्ष आहे? क्ष? हो सर.
अरे क्ष कसं असेल? पुढे काहीतरी असेल ना, क्षमस्व किंवा क्षमेश बिमेश काहीतरी असेल ना पुढे. नाही नाही सर, फक्त क्षय. क्ष नाव आहे तुझं? मग तू इतरांच्या नावाला हसतोस कशाला? क्ष नाव कसं तुझं? नाही सर, काय झालं, माझी आत्या आजारी होती ना माझ्या बारशाच्या वेळेस, त्यामुळे माझ्या बाबांनी माझं तात्पुरतं नाव क्ष ठेवलं होतं. मी फार मस्ती करायचो ना म्हणून. अरे मग बारसं होतो तेव्हा आत्याला सांगायचं ना नाव बदलायला. नाही ना, पण आत्या वारली ना सर, मग त्यानंतर सगळ्यांनी क्षच नाव ठेवलं माझं. एक सेकंड, तुझं आडनाव काय आहे? किरणे. क्ष किरणे? हो सर. चल रे, चल चल, असं नसतं रे. नाही नाहीस का तू उगीच काय? हा, नाही सर, खरंच माझं नाव क्षय आणि आडनाव किरणे सर. क्ष किरणे? हो. बाबांचं नाव काय? की. काय नाव आहे? की. किकी. हे तुझ्या वडिलांचं नाव आहे किकी? हो सर, काय झालं, माझे बाबा आहेत ना, त्यांच्या आत्यांचा थोडा बोलण्याचा प्रॉब्लेम होता सर. त्यांना किसन नाव ठेवायचं होतं, तर त्यांना बोलण्याचा प्रॉब्लेम असल्यामुळे की केलं आणि सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. म्हणजे आता नाव काय? क्ष किकी किरणे? चल भाग रे. मस्करी करतोस, माझी मस्करी करतो. निघ. असिस्टंट वगैरे नाही जमणार. काय वेडायस का? बाहेर कोणीतरी क्लायंट आले सर. कशाला आलेत? त्यांना काहीतरी मृत्यूपत्र बनवायचे सर. असं. अच्छा, विल? नाही सर, तुम्ही नीट ऐकलं नाही, मृत्यूपत्र बनवायचे. विल नीट ऐका, मृत्यूपत्र बनवायचे. मृत्यूपत्राला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? सटक. विल म्हणतात. विल त्याला. विल तर विल, आपल्याला काय करायचं? विल तर विल, नाही तर नाही विल. जा, विनोदाचं मृत्यूपत्र लगेच लिहायला घेतो. ह्याच्या पुढे नाही. असिस्टंट म्हणून अजून मी ठेवलेलं नाहीये, तुला कळलं? बोलव त्यांना. बोलवतो सर, बोलवतो. काय रे? या. क्लायंट दिसतोय. नमस्कार. या. अरे वा, छानच चित्रविचित्र कपडे घालून आलेले आहात. फार छान वाटलं. वा. मला सांगा, तुम्ही कोण? मी शिवाली. मी भिवाली. मी पावली. मी आवली. नाही, मी तुमची नावे विचारली. आम्ही आमची नावेच सांगितली. नावे आहेत तुमची? हो. मी शिवाली आवली कोहली. मी भिवाली आवली कोहली. मी पावली आवली कोहली. मी आवली लावली कोहली. तारीख पे तारीख. हा सेम डायलॉग आहे. केवढी मोठी नाव आहे त्यांची. मी क्ष. तुला विचारलं का त्यांनी? नाही सर. तू लगेच घुसू नकोस, माझी केस आहे. थांब जरा, थोडा वेळ थांब. बरं, मला सांगा, तुमचं काम काय आहे? मला बनवायचंय मृत्यूपत्र. मला पण बनवायचंय मृत्यूपत्र. मी या दोघींपेक्षा मोठी आहे म्हणून मला बनवायचंय मृत्यूपत्र. आणि मी या दोघींचा बाप आहे, हिचा नवरा आहे, म्हणून मला बनवावंच लागेल मृत्यूपत्र. बघा सर, त्यांना मृत्यूपत्र बनवायचंय, विल नाही. थांब ना जरा. मला सांगा, अचानक तुमच्या मनात हा विचार कसा आला? का असं मृत्यूपत्र का करावं असं वाटतंय? आला ससा गेला ससा, याचं न्यारं रेतंतर. अरे जगणं मरण एका सासाचा अंतर. जीवन हे नश्वर आहे, मृत्यू हेच अंतिम सत्य. जीवन एक भटकंती आहे. बुडबुडा. अरे कसला बुडबुडा? काय बोलताय तुम्ही? सर त्यांना म्हणायचं की जीवन म्हणजे पाण्याचा जणू बुडबुडा. जा रे तू जा. मैफिलीला बसलायस? पाण्याचा बुडबुडा मैफिलीला बसलायस? गजरा लावून बस त्यांच्या समोर. मग सॉरी. हा म्हणा जरा, तुला ए बाळा, तू अजून नाही आहेस असिस्टंट. काळजी घे. मला सांगा, पुन्हा प्रश्न तोच आहे की तुम्हाला असं का करावं असं वाटतंय? मी सांगू? शी विल टेल यू. वाय डिड यू? मध्ये कशाला बोलतोस बाळा? डायरेक्ट ते सांगतील ना. मला सांगा, तुम्हाला का असं वाटतंय मृत्यूपत्र करायला हवं? त्या दिवशी अचानक आवलीच्या छातीत कळ आली. ती पहिली मी पाहिली. शिवाली त्यावर खूप ओरडली. त्यानंतर ते बघून शिवाली पळाली. मग दिवाली पण पळाली. ती घाबरली, मग मी पळाली. मग या दोघींनी रिक्षा मागवली. पहिली रिक्षा नाही म्हणाली, मग दुसरी रिक्षा आणली. पण मी आवलीची साथ नाही सोडली. पावलीने आवलीच्या छातीवर बाम चोळली. त्याच्याने पावलीला खूप झोंबली. माझ्या हाताला पण झोंबली, तरी पण मी आवलीची साथ नाही सोडली. माझ्या हाताला नाही झोंबली कारण मी बाम नाही चोळली. माझ्या हाताला पण नाही झोंबली कारण मी पण बाम नाही चोळली. मला तर झोंबली कारण माझ्या अंगाला बाम चोळली.
नंतर कळली की अरे कळ तर छातीत नाही आली, तिथं पोटात आली. मग मी टॉयलेटमध्ये गेली आणि मग क्षणार्धात सगळं काही शांत झालं व्यवस्थित. ही काय स्टोरी आहे तुमची? तुम्हाला काय प्रश्न विचारला होता ना? हे काय लटांबर? अरे कोण आहात तुम्ही? मी शिवाली आवली कोली. मिळाली आवली कोली. मी पावली आवली कोली. मी आवली लावली कोली. अरे कळलं रे मला. माझा प्रश्न वेगळा होता, एक माणूस म्हणून पडलेला प्रश्न होता की कोण आहात तुम्ही? मी शिवाली आवली गप, गप, कोली. गप. काही बोलायचं नाही अजिबात. मला एक कळलेलं आहे, तुम्हाला काय ते मृत्यूपत्र तयार करायचं आहे. पण मृत्यूपत्र तयार करण्यासाठी तुमच्याकडे काय आहे? माझ्याकडे बऱ्याच गोष्टी आहेत, म्हणजे ज्याचा मृत्यूपत्र थांबा थांबा थांबा. मेवाड आईस्क्रीम. कुठलं मेवण? हा काय? त्याला सांगा असंबद्ध बोल. सांगा त्याला. असंबद्ध बोलू लगेच लगेच नका सांगू. थांबा जरा, थांबा. मी सांगितलंय ना. मी सांगितलं दुसरं कसं असं असंबद्ध बोलू नका. थांबा जरा, 2 मिनिट थांबा. हा नीट बघा तुम्ही, प्लीज माझ्याशी नीट बोला. मी वकील आहे. हा डोक्यात जातोय. सर शांत. हा डोक्यात सर, जातोय. पाणी. नाही पाणी नको. हो पाणी घेतो मी. ठीक आहे. हा मला तुम्ही सांगा, तुमच्याकडे हे मृत्यूपत्र लिहिण्यासाठी काय काय आहे? सांग. माझ्याकडे आहे एक बाहुली. ओके. माझ्याकडे आहे एक भातुकली. माझ्याकडे आहे चकली, ब्रोकोली, पडवली. आणि मी भिंतीवर एक फली टोकली. त्याच्यावर आहे भाजी चावली. त्याच्यावर आहे बाटली पिवली. एका कोपऱ्यात आहे माझ्या आईची कौली. अँड आय हॅव माय ओन हाऊस विथ अटॅच बाथरूम अँड अरे बाल्कनी. का मध्येच रिदम काय तोडतोस रे? यांच्या रिदमची सवय होते. मध्ये कशाला पाहिजे रे? एनिवे, आणि बाळांनो कसं असतं, ब्रोकोली टोकोली ही तुमची प्रॉपर्टी नव्हे. प्रॉपर्टी म्हणजे हे आता शेवटी म्हणाले ना ते उळे उळे उळे, त्याला म्हणतात प्रॉपर्टी. आहे की नाही? आता तुमची प्रॉपर्टी म्हणजे तुम्ही आता म्हणालात 1 BHK काय आहे ते, बरोबर आहे. आता मला सांगा, घराचा एरिया काय? एरिया आहे कांदिवली. पैसरचे एकदम खाली. गल्ली असते नेहमी गजबजलेली. येतात नेहमी चिल्ली पिल्ली. इकडे असते एक फुलवाली. तिथे बसती केळेवाली. मी नाही कधी बघितली केळेवाली. मी तर पाहिली केळेवाली. तुम्ही कधी बघितली केळेवाली? ती समोर दिसली म्हणून पाहिली. अरे बघितली मग काय? थांबा रे. अरे मूर्ख आहात का तुम्ही? नाही, आम्ही कोली फॅमिली. मी शिवाली आवली अरे हे परत सुरू केलं. आवली कोली. मी पावली आवली कोली. मी आवली लावली. अरे सगळं माहिती आहे मला. मी जनरल एक माणूस म्हणून प्रश्न नाही का पडू शकतात? मला भावना नाही आहेत का की तुम्ही मूर्ख आहात का? नाही. गप्रे. शिवाली आवली कोली. मी भिवाली आवली कोली. मी पावली आवली कोली. હું તો હમણાં જ કીધું તમને અવલી લવલી કોલી. गुजराती झाला 5.5 पानानंतर. याला सांगा गुजराती बोलायचं नाही. आवली तू गुजराती का बोलली? आवली तू गुजराती का बोलली? आवली तू गुजराती का बोलली? થોડું પંજાબી ચાલશે? चालसे? पंजाबी चालसे? कुठलं पंजाबी आहे रे तुझं? अजून प्रश्नाचं उत्तर दिलेलंच नाहीये तुम्ही मला. नीट बघ, डोळे काढून मारे. मला नाही आवडत आहे. तुमचा जो एरिया आहे, क्षेत्रफळ किती? मी सांगू? नाही अरे सांग. यार घबरे. डोक्यात जातो यार. याला सांग. ओए मारेन रे यार तुला मी. प्लीज. हा घराचं क्षेत्रफळ काय? हा बाळा सांग. हा क्षेत्रफळ आहे 900 स्क्वेअर फीट. मीटर मध्ये सांगायचं झालं तर 83.6 मीटर. गुंठा सांगायचं झालं तर 0.83 गुंठा. आणि मनात विचारशील तर अमाप. तसं पाहिलं तर 4 भिंतीवर कौलं टाकले की ते घर बनतं, पण त्या घरात जेव्हा माणसं राहायला येतात त्याच वेळी त्याला घर पण चावलं होतं. ए नाट्य परिषद कांदिवली शाखा. काही संबंध आहे सोलोलॉजीचा? मध्येच डोळे मोठे करून जातो असा कसा असा करत. काही संबंध आहे तुझा? नीट बघ रे. मारेन रे तुला. घपा घपा मारेन. प्लीज. मी ओळखत नाहीये. चालतंय चालतंय का? यार तू मी काढे ना तुला. म्हणजे मला ठेवलंय सर? नाही असा काढेन आणि टाकेन तुला बाहेर. अजून ठेवलेलं नाहीये, लक्षात घे तू. अरे तुम्हाला कळतंय का मी काय म्हणतोय? आता बघा, मला सगळं कळलेलं आहे. लिहिलेस ना माहिती सगळी लिहिलेस नाही काय ती? हा नंतर आपण बघू काय ते. हा हे जो तुमचं घर आहे, त्याची मालकी तुमच्याकडे आहे? नाही. ते घर तुमच्या मालकीचं नाहीये? तुमच्या मालकीचं आहे. ते तर टवलीच्या नावावर आहे. टवली कोण आता? माझी आजी टवली. माझी पण आजी टवली. माझी आजी नाही टवली कारण माझी सासू टवली. माझी आजी पण नाही टवली, सासू पण नाही टवली कारण माझी माऊली टवली. अरे घाबरे. कुठून आणले टवली पावली? कुठली नाव आहे ती? अरे काय आहे?
अरे तुम्हाला कळतंय का काय ते? टवलीची आहे की नाही ही जागा? मग तू मृत्यूपत्र कसं करतोस? तिने तुझ्या नावावर केली पाहिजे ती जागा, मग तू मृत्यूपत्र कर. हा नियम आहे. नाही ते शक्य नाही. केलं पाहिजे. कारण टवलीच्या नावावर लवलीने पूर्ण जागा केली नाही. अरे केलं पाहिजे. खवलीचं त्याच्यावर अजिबात चालली नाही. खवलीचे आणि लवलीचे वाद होते. खवलीची बायको सावली पण त्याच्यामध्ये सामील होती. सावली आणि पिवलीला साथ होती. पिवलीला पण राग होता कारण टवलीचं लग्न झाल्यावर माऊलीने सगळं टवलीच्या नावावर केलं होतं, म्हणून टवलीचं लग्न तिने लवलीशी लावून दिलं. 2 मिनिट थांब रे. सर 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 2 मिनिट थांब रे. सर सर ऐका ना. सर म्हणजे क्ष किरणे फ ट ह्या सगळ्यांची परत वाटणी करायला लागणार सर. तू करती, मी थोडा वेळ मरतो. अरे रे रे, ही तर मरली. वा वा वा, नेहमीप्रमाणे अतिशय लवली परफॉर्मन्स. सई, बहु सरस परफॉर्मन्स. खूप मजा आली. खूप दिवसांनी भेटलात, बरं वाटलं भेटून. आणि आज तुमचं संभाषण जे होतं दोघांचं ते खूप आवडलं मला. म्हणजे एवढं कधी संभाषण मी ऐकलं नाही आहे या 2 कॅरेक्टर्समध्ये. मेवाड आईस्क्रीम ऐकून मी थेट सांगलीला गेलं माझं मन. आणि दत्तू, मला असं वाटतं की तू हास्य जत्रेचा शो फॅक्टर आहेस. मजा आली गाईज, नेहमीप्रमाणे. सुपर परफॉर्मन्स. थँक्यू गाईज. मंडळी, आज आपल्या लाडक्या मोरे फॅमिलीला भेटायला येणार आहे एक उद्योजक. चला तर मग सज्ज होऊया हास्याची श्रीमंती अनुभवण्यासाठी. जी घेऊन मंचावर येत आहेत अर्थातच चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे, कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर, खानदेश सपूत श्याम सुंदर राजपूत, अँड द वन अँड ओनली दत्तू मोरे. दत्तू, जाऊन दारूगड लपवतोस कुठे? इथं घेऊ दारूगड जा. मी कशाला उघडू? मला काय काळा कुत्रा चावलाय? मी गेलो तर तुम्ही माझा रानडुक्कर नाही ढापणार? आले मोठे. याई तुझा ग. मी माका माहिती आहे माझ्या घोरपडीवर तुमच्या दोघांचं लक्ष असा. मी नाही उठूच आहे. माझी घोरपड तुम्ही पळवतालच. ओ जावा तुम्ही दरवाजा उघडा. मी इथनं उठलो ना की हा तुम्ही माझा हा कोण आहे? हा कोण आहे? हा घोडा. हा त्याला त्याचा हे करून टाकाल माहिती तुम्ही? हो मला माहिती आहे सगळं. तू जाऊन दारू उघड. मी नाही उघडूच आहे. हा अरे प्रभाकर मोरे इधर ही रहते क्या? तू जा दारू उघड जा. अरे प्रभाकर मोरे है क्या? दारू उघड. कोण आलाय बघ. माझ्यावरच टाकतास दरवेळी. नमस्कार. नमस्कार. अस्सलाम वालेकुम. तू आलेकुम ता दिसता आलेकुम, लेकिन किधर से आले तुम? या खुदा बच्ची को माफ कर दे. या खुदा बच्ची को माफ कर दे. प्रभाकर मोरे इधर ही रहते. इधर इधर राहता है प्रभाकर मोरे. बरं बरं बरं. नमस्कार नमस्कार. तुम्ही कोण? मैं शेख मोहम्मद अल खालिद बिन रशीद मियाँ. वसड्या तुझं नाव विचारलं, तुझ्या खानदाराचं नाव नाही विचारलं. अरे दादा यहीच मेरा नाम है. शेख मोहम्मद अल खालिद बिन रशीद मियाँ. त्याला म्हणतात नाव, नाही तर तुमचं नाव परभ्या. वसड्या तुझं लय मोठं नाव आहे. दत्तू. दत्तू. थू असं नाव आहे वसड्या. परभ्या ढरब्या. काय बोलास तू? परभ्या ढरब्या. दादा अरे जान दो. अरे बेटा जान दो. मेरे नाम की वजह से तुम काय को झगडे कर रहे. बरं ते जाऊन दे. तू मी कशाला लो? बसा. बसा. काय काम काय तर सांगा पटकन आणि लवकर निघा. दादा मला महत्वाचं जरा बोलायचं आहे. काय आहे? क्या है ना वो हाईवे ना हाईवे. हाँ इथं बाजूला हाईवे आहे तो. त्याचा काय? तो उधर रास्तों के बीचों बीच है बड़े बड़े पथरा. पथरा मतलब दगड़ दगड़ बिंडे. वो तुम्हीच रखते ना? हाँ तुम्ही रखते ना? वो नाही आम्ही नाही ठेव. नाही
नाही ना आम्हाला असं शौक नाही आहे त्यात. आम्ही नव्हे. अरे झूठी बातें नको करो. बाजू वाले है ना उन्होंने बोले मेरे को मोरे फैमिली है करके वो जो रखते उनको बहुत मजा आता बोले. इसी रखते पत्थरा और गाड़ी आके टकराते ना तो बहुत मजा लेते करके. नाही आम्ही नाही ते मोरे फॅमिली वेगळं कोणतरी आम्ही नव आम्ही नाही तुम्ही निघा. अरे दादा तुम डरो नको. नाही तुम्ही आम्ही नव आम्ही खरं. अरे दादा तुमको तकलीफ देने नहीं आया मैं. उल्टा मेरे को तो अच्छा लग रहा कि तुमने वो पत्थरा रखे. मला चांगला वाटतं बरा वाटतं. वाय म्हणजे तुमका पण आवडता आमच्यासारखं आवडतं. म्हणजे ते हायवेवर आम्ही दगडी ठेवले तुम्हाला आवडलेला आहे. बसा खरं सांगू काय आम्हाला पण जाम मजा येते काय म्हणजे त्या हायवेवर अशा दगडी ठेवलेल्या आहेत ना मग तिकडनं गाड्या येतात अशा त्याला ठोकर देतात मग त्यातली माणसाने ओरडतात काय गे मला इथं लागला तिथं लागला आम्हाला जाम मजा येते. अरे मी काय म्हणतो तिथं कोणी आपटलंय का आता. अरे नहीं कोण पडला. वो जो पत्थर है ना उसकी वजह से मेरी जान बच गई. हाँ 180 के स्पीड से मैं ऐसी आ रहा था एकदम तुम्हारे पत्थरा सामने आ गए. जो मैंने कस के ब्रेक मारा तभी मैं क्या देखतू पहाड़ के ऊपर से एक जो दरड़ रही थी ना वो ऐसी धम्म दिशी गिर गई. हाँ भगवान का शुक्र है वो पथरा थे नहीं तो मेरी गाड़ी के ऊपर दरड़ गिर जाती वो गाड़ी भी मेरा भी कचूमर हो जाता मैं मर जाता. तुम्हारी वजह से बच गया मैं तुम्हारी वजह से बच गया. म्हणजे तुमच्या गाडी काय होऊक नाही ना. कुछ भी नहीं हुआ मेरे को भी कुछ नहीं हुआ. अच्छा बघितलास कायच होऊक नाही. आजचा दिवस वाया गेलो. नाही ते काय बरडी खाली चिमटलेली गाडी बघू काय मजा आली असती सांग. मजाच घालवला गेली. अरे दादा तुम खुदा है मेरे लिए. मेरे लिए भगवान है. मैं कैसा शुक्रिया अदा करूं मतलब पेशे खिदमत कैसी करूं मैं. पेशे खिदमत एक काम करा इथं असं बाहेर जा आणि तिकडे तोंड करून उभं राहा. तिकडनं बायका आल्या ना तिकडे लक्ष द्यायचं नाही आपलं चुपचाप करायचं निघून यायचं. बाहेर जाके के पेशे खिदमत करू. आमच्या घरात नाही आहे ना आम्ही पण जातो उभं राहतो फक्त आम्ही डोलं मिटून घेतो का नाही. ये क्या बात कर रही है. मग तुम्हाला पेशाब झाले ना. पेशाब नहीं मैं बोला पेशे खिदमत अब कैसी बोलूं मैं तुमको मतलब मला तुम्हाला बक्षीस द्यायचंय. बक्षीस तुम्ही माझा जीव वाचवला म्हणून. अच्छा म्हणजे तुमच्यात बक्षिसात पेशाब म्हणतं. अरे बक्षीस को पेशाब नहीं बोलते. भाभी कैसा है पेशे खिदमत मतलब क्या बोलूं. हाँ तुम्हारी खिदमत में क्या पेश करूं. अच्छा खिदमत आता ते माहिती आहे मागच्याच महिन्यात काय 25 डिसेंबर झाला खिदमत. अरे वो क्रिसमस है क्रिसमस. मैं बोल रहा खिदमत. क्रिसमस अलग है खिदमत अलग है अलग है दोनों चीजें. अल्लाह कहाँ रजिया फंस गई गुंडों में. या अल्लाह ही रजिया वासाडे हायच तसली. तिला म्हटलं आपण थोडे दिवस पण गप्पा टप्पा मारूया तर नाही मला भांडी घासायची गेली निघून पटकन. परबिनिक सोडलास आणि आता रजियाक पकडला. नाही त्या दिवशी भेटली होती रजिया बरोबर भांडी घासायला जाते होती. अरे भाभी तुम्हारी रजिया अलग है. मैं कहावत बोल रहा रजिया फंस गई गुंडों में. मैं खुद को रजिया बोल रहा खुद को. बापी असंच ना खुद को काय रजिया बोलतो. क्या करू अब मैं क्या काही म्हणजे मी सांगतो मला बोलू द्या मी तुम्हाला नीट असा सुट्टा मराठी पण बोलतो. तुमने मेरी जान बचाई है. मेरी जिंदगी कर्जदार आहे तुम्हाला काहीतरी द्यायचंय. तुम्हाला काहीतरी बक्षीस द्यायचंय. बक्षीस. हाँ आता बक्षीस घेऊन आम्ही काय करणार. मजा करो एंजॉय मारो. ते तर आम्ही आता पण करतो. नहीं अभी भी मजा कर रहे होंगे तुम लेकिन मैं जो दूंगा ना उसमें तुम जिंदगी भर मजे करेंगे. अरे मैं कोई ऐरा गहरा ना तू खैरा नहीं है. करोड़पति आदमी है मैं करोड़पति आदमी है. हाँ मतलब दौलताबाद है ना उधर मेरे पीरू और मौसम्बी के बागा है. बाप रे. हाँ दुबई में मेरे 2 तेल के कुएं हैं. मेरा बेटा संभालता उधर. और शिमला है ना शिमला उधर एप्पल आके बागा है मेरे. हे बड़े बड़े बागा जिधर उधर ऐसी एप्पल लटकते ऐसा है ना झुक के जाना पड़ता नहीं तो एप्पल है ना कपाल को टनाटन लगते भला. आमका बागाचं कौतुक नको सांगू. आमची पण बाग लय झाड होत आमची नाही हो. 4 आंब्याची होत 2 नारळाची होत 3 पोपळीची होत 15-20 कॉकमा पण अशी सगळी फळं पडलेली असतात. आंब फणस सगळं पडलेलं असतं. पण काय आहे स्वतःहून पडलं तरी आम्ही उचलतो नाही तर आम्ही उचलत पण नाही. अरे बापरे इतने बिझी रहती तुम.
नाही भीती वगैरे असं काही नाही पण कोण त्या झाडावर चढणार त्या आंबे उतरवणार बाजारात नेऊन विकणार कोणाला वेळ आहे तेवढा आम्ही कसं ते आपला हायवेवर नेऊन दगड्या ठेवायच्या गाडी येऊन ठोकारली किती मजा घ्यायची असं आम्ही लय दिवसभर टाइमपास करतो. बहुत अजीब है, बहुत अजीब है. लेकिन उसकी वजह से मेरी जान बच गई. मेरे से कुछ तो भी ले लो ना. काय तू काय केवढं काम करो. काय करतो? हिमाचल में मेरा 5 स्टार होटल है, वो ले लो. काय देतोय? 5 स्टार होटल. हिमाचल कोण जाणार हिमाचलला? अरे बघ आम्ही काय कोकण सोडण्यातलं नाही सांगून ठेवतो मग भावा. अरे इथं जवळ रत्नागिरी आहे 4-5 वर्षात आम्ही गेलेलं नाही आहे. हिमाचलच्या गोष्टी सांगतोय. अरे मियाँ हिमाचल 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 बहुत बढ़िया है. हो तुझ्याकडे ठेव हिमाचल. आमचं कोकण नाही ह्याच्यापेक्षा भारी आहे. अरे क्या करना इनको मैं सब कुछ दे रहा ये ले रहे नहीं. सुनो सुनो नजीक भी एक होटल है मेरा, वो ले लो. हॉटेल आहे इथं आणि समजा त्या हॉटेलमध्ये गिरायक नाही आलं तर काय करायचं आम्ही? अरे हॉटेल बिटेल आम्हाला नको. मी काय म्हणतो बॉईल अंड्याची गाडी आहे काय तुझ्याकडे? बॉईल अंडे की गाडी? अरे वो नहीं है. मग तू वसाड्या कसला श्रीमंत? अरे केवढं प्रॉफिट आहे माहिती आहे? बघ बॉस संध्याकाळी म्हणजे वाईन शॉपच्या बाहेर 7 ते 10 गाडी लावायची. कमीत कमी दिवसाला 500 रुपये धंदा कुठे गेला नाही माहिती आहे? 500 होय का नाही गो? आणि सोपं आहे, जास्त काम नाही, जास्त टेन्शन नाही. वाईन शॉपच्या बाहेरची गर्दी बघायची, अंदाज घ्यायचो, एखाद्या बघुन्यात अंडी उकडत टाकायची, अंडी उकडली कवचा काढायची, भाग करायचे, मीठ मसाला टाकायचं, देऊन टाकायचं. टेन्शनच नाही. 4-5 रवली तर घरी जाऊन कालवण करूचं म्हणजे नुकसान पण. आणि काय कोंबडी पार्टनरशिप मागतच नाही ना शेअर अँड प्रॉफिट मध्ये. आपला सगळा धंदा आपला सगळा पैसा. अरे चुप बैठो. अरे तुम क्या दिमाग से पैदल है क्या मियाँ? अरे क्या है ना जो बाइल अंडे की गाड़ी है उसमें से तुम 500 या 1000 रुपया कमाएंगे. मेरा जो होटल है ना उसका टर्नओवर 1.5 करोड़ रुपए है. 1.5 करोड़? अरे 1.5 करोड़ कोकणात कोण सुट्ट देणार आहे मला? बोलतो ना माणूस कोण देईल का? अरे भाई अरे मैं अरे अजीबो गरीब. अजीबो गरीब है? अरे तू सिर्फ शक्ल से नहीं तू सोच से भी अजीबो गरीब दिख रहा है मेरे को. अरे भाई क्या 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 बोलूं अब मैं. देखो मैं तुमको 1.5 करोड़ की नोट नहीं देने वाला. 1.5 करोड़ कितने पैसे ये सोचो ना तुम. नाही नको बाबा एवढे मोजताला कोण? असे कसे हातावर मोजूक बरा पडतंय. ठीक है जान दो जो बीती बात है उन पे मिट्टी डालो. त्या मिट्टी घेऊन पटकन घेऊन. अरे तो सच में क्या मिट्टी ला रहा? सच में क्या? अरे भाभी मैं कहावत बोल रहा. बीती बातों पे मिट्टी डालो. मिट्टी डालो प्रत्यक्षात टाकायची नाही. तुमने मेरी जिंदगी बचाई है. मैं कुछ तो भी दे तू तुमको. मैं दे तू तुम काय को नहीं ले तू. पेट्रोल पंप दे तू मैं तुमको. त्याला आग लाव तुझ्या पेट्रोल पंप. म्हणजे तू का आमका कामाक लावचाचा? म्हणजे ती गाडी इली पाईप काढा गाडीत टाका. ए ड्रायव्हर 0 दे एवढा सगळं कोण करताला नाही बाय. आणि माका पेट्रोलचं वास बाय सहन होणार. माका उलटी येतात. नको पेट्रोल. नाही पेट्रोल पंप नको. काय मजा नाही. ते मला रील बघायला आवडतात. पेट्रोल पंपावरती मोबाईल बंद करायला सांगतात. आणि मोबाईलच नाही वापरायचा. केवढा प्रॉब्लेम होईल माझा माहिती आहे. माझं कसं परबिनीचा मेसेज आला ना पटकन मेसेज करायला लागतो नाही तर आमचं तुटून जाईल ना. फोन देवा आंब्याच्या कोळीसारखं जमिनीत गाडताय की नाही? फोन तसं नाही का आपलं काका तुमची ना दानत नाही द्यायची. द्यायचं तर काहीतरी मोठं द्या ना. बड़ा दूं? काहीतरी मोठं द्या. बेटा मांग क्या होना बड़ा ते मांग तू. सांग मांग. मला तुम्ही ते पेट्रोल पंपा समोर ना ते टायर मध्ये हवा भरतात ना ते द्या. ये बड़ा है. म्हणजे एका हाताने अशी रील बघत बसेल दुसऱ्या हाताने टायर मध्ये हवा भरली की हवा फुसकन काढलं आणि पैशाचं पण टेन्शन नाही. खिडकीजवळ गेले ना की 5-10 रुपये लगेच हातात देतात. आणि मजा पण म्हणजे हवा भरून झाली ना की आपण बघा अशी थुंक लावता आणि ते बुडबुड येतात बघा ते लय बघायला मजा येते. मजा येते. अरे ऐसी गंदी बातों में मजा आ रहा क्या तुमको? अरे सुन लो थाली में परोस के मैं तुमको शोहरत दे रहा और तुमको गुर्बत में जीने का है. अब लय कठीण बोलतोय काय कळतच नाही. दानत नाही ह्या माणसाचं. जायचं तर काहीतरी मोठं द्या ना. अरे मैं जो दे रहा वो बड़ा दे रहा. तुम जो बोल रहे ना वो छोटा है छोटा. तुम्हारे दिमाग के पुर्जे ढिल्ले ढस है क्या रे? अरे तुमको इत्तो सा भी दिमाग नहीं है क्या तुमको? ए किराणा बोलतोय आम्ही. ए भरून ठेवलं पैदल दिमाग से पैदल. क्या बोल रहा? अरे पैदल दिमाग से पैदल. अरे अस्तगफिरुल्लाह. खैसून फिरून येलास? अरे तुमच्या तिघांमुळे माझा मस्तक फिरुल्ला. सुनो तुम जान बचाई मेरी. बीती बातों पे
मिट्टी डालो। दत्त्या मिट्टी घे. पटकन मेरी गलती हो गई, मैं कहावत बोल रहा। सुनो सुनो, मैं कहावत बोल रहा, तो तुम अल्फाज मत पकड़ो, उसकी मतलब की गहराई में जाओ, गहराई में। ये बाय माझ्या काहीतरी जाऊक सांगता माका. आम्ही आता जाण्यातलं नाही कुठे. गलती हो गई मेरी गलती हो गई। सुनो, मैं बोल रहा तुमको, मैं तुमको कुछ भी देता हूँ, तुमने जान बचाई मेरी। मैं तुमको सोने की दुकान देता हूँ। हाँ, मोटा शाना, सोने के लिए घर है ना, सोने में की दुकान क्यों चाहिए? ए बेवकूफों को खाला। ये कॉमेडी की वजह से इधर फांसी किसी लेके मर जाऊंगा मैं। क्या बात कर रहे हो? क्या बोल रहे हो? सोना मतलब ये जो मैंने गले में पहना है ना, गहना दागिने। मैं कुछ तो भी देना चाहता हूँ। अरे हो माहितीये तुला काहीतरी द्यायचं आहे. बरोबर आहे, मागातपासून तेच सांगतोय, फक्त आपल्याला कळलं नाही काहीतरी द्यायचंय तुला. इथं बस, तुला जर द्यायचं असेल ना तर मला एक काम कर, लाल सस्याची शेपटी दे, 25 पैशाची 25 नाणी दे आणि 21 नकांचा मला कासव दे. ये काय को होना तुमको? काय को होना म्हणजे याला काय करणार आहे? अरे बाबा, आमच्या इकडे एक मांत्रिक आहे, तो काय मला बोलला, हा मला सगळं आणून द्या, तुला पैशाचा पाऊस पाडून देतो. अरे मी तुमच्यावर पैशाचा पाऊस पाडतो, तो घ्या ना. अरे ये जो तुम कर रहे हैं ना, ये अंधविश्वास है, अंधविश्वास. ऐसे पैसे की बरसात नहीं होती, सिर्फ जिंदगी बर्बाद होती इसमें. देखो तुम्हारे नसीब में पैसा है, मैं दे रू, तुम ले लो. नाही आमका फुकटचा काय नको, आमका मेहनतीचा पाहिजे, कळला? तुका शेवटचं सांगते. चला वेळ वाया जाता. तुला माहिती आहे ना, ते कंपनीच्या गाडी सुटतले. आणि आज ना पण दगड नको ठेवूया, आज ना पण खड्डे पाडूया आणि वरनं पालो पाचोळं टाकूया. लय मज्जा येते. मजा येणार आहे. पावडा घेऊन ये, पावडा मेला लवकर आलंच करू नको. याला ना वेलेचं ना महत्वच नाही. दोन्ही पावडा आणि हे पण घेऊन ये पटकन. चल लवकर चल. अरे भाऊ तू चल लवकर. अरे तुम्हारे घर में मैं है. अरे हा जरा घर बघा आमचा, आला आम्ही. अरे निकल गई है. गन एड़े बागड़े लोग देखे मैंने, लेकिन इनकी लेवल ही कुछ अलग है. अरे बर्बाद गुलिस्ता करने के लिए एक ही उल्लू काफी था. यहाँ हर शाख पे उल्लू बैठा है, अंजाम गुलिस्ता क्या होगा फिर? अरे अस्तगफिरुल्लाह, मेरे को आने दो उधर. वा 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 वा, श्याम दादा तुम्ही बरोबर बोललात. मोरे फॅमिली आहेच आहे अजिबो गरीब. बघा त्यांच्या मॅडनेसवर आपल्या हास्यरसिक काय प्रतिक्रिया देत आहेत प्रसाद. वा छान. ऍक्च्युली ना स्किटच्या सुरुवातीला मोरे फॅमिली बुद्धिबळ घेते, इथेच माझ्यासाठी स्किट संपलं होतं खरं. म्हणजे ते दृश्यच इतकं रंजक होतं. ही 3 माणसं बुद्धिबळ घेतात आणि त्यात बुद्धिबळात घोरपड आली होती, त्यामुळे मला म्हणजे फारच रंजक. पण श्याम्या, यू स्टोल द शो. अफलातून फार मजा आली श्याम्या. तुझा ऍक्सेंट, तुझा वावर आणि त्याच्यातून एक अत्यंत डेलिकेट ह्युमर तू प्रेझेंट करत होतास. कुठेही असा आकांड तांडव नाही, आरडाओरडा नाही, काय नाही, पण अत्यंत सटल आणि उत्तम कॅरेक्टर पकडलंस आणि फार मजा आलीस. सोन्यासारखा परफॉर्मन्स होता, मजा आली. सई खूप भारी परफॉर्मन्स. ती एक म्हण आहे ना, बॉईज विल बी बॉईज, तशी मला आज मोरे फॅमिली विल बी मोरे फॅमिली असं म्हणा असं वाटतंय. सुरुवातच तुम्ही खूप झकास केली. 3 लोक चेस खेळत होते आणि तुमचा एक वेगळाच चेसचा गेम चालला होता, जगा वेगळा. श्यामदादा मस्त. मी तुम्हाला आईसबर्ग किंवा हिमनग एका कारणासाठी म्हणते आणि त्याचं तुम्ही प्रत्येक वेळेला ते प्रूव्ह करता. आज पण केलं. खूप मजा आली. तुमची भाषा, ॲक्सेंट मध्ये काय काय करत होतं आमचे वन्स मोर आज तुम्ही मिळवलेत. मजा आली. व्हेरी नाईस, व्हेरी वेल डन. मंडळी, हास्याची बाग अशीच फुलत राहील, परंतु कार्यक्रमात इथे वेळ झालीये निरोप घेण्याची. भेटूया पुढील भागामध्ये. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीची 100. नमस्कार मंडळी, हास्याच्या बाराखडीनं तुमचं मनोरंजन करायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीची हॅट्रिक. मंडळी, सुप्रसिद्ध मोना डार्लिंग आज येणार आहे एका पुस्तक प्रकाशन सोहळ्याला. चला बघूया त्यातून हास्याची पानं कशी उलगडतायत तेच पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या इरसाल कलाकारांना. नहीं बाबूबाई, नहीं बाबूबाई,
ऐसा नहीं चलता है बाबू भाई। अभी मेरे को बताओ, इतना रापची खर्चा किया है तो दिखना चाहिए कि नहीं? दिखना चाहिए कि नहीं? दिखना चाहिए तो तेरा बाप लाइट लगेगा? लाइट लगाओ। फालतू मध्ये वरडायला लावतात नाही तर नमस्कार 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 बसा बसा तुम्ही बसा नमस्कार. ते जरा काय सगळ्या तामजाम आहे ना म्हणून जरा चिडचिड चालू आहे. तुम्ही मी मँडी पूर्ण पात्रे, रघुनंदन पूर्ण पात्रे ह्यांचा मी चिरंजीव. म्हणजे सव्यसाची प्रकाशक हे आपले रघुनंदन पात्रे त्यांचे चिरंजीव तुम्ही आहात. नमस्कार 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 नमस्कार. पुत्र सुपुत्र काय मी ओळखलं नाही, कधी भेटलो नाही ना, फोनवरतीच बोललो. फेस टू फेस भेटत नाही ना आपली. मी बसतो. झालंय काय, मला ऍक्च्युली एक प्रश्न पडलाय. मग उचला. ही लेवल आहे माझी. सॉरी 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 जरा. मला ऍक्च्युली खरंच एक प्रश्न आहे, मला तो विचारायचा होता. म्हणजे रघुनंदन पूर्णपत्रे जे होते त्यांच्या प्रकाशनाचं नाव होतं सव्यसाची प्रकाशन, बरोबर ना? ते 26 नाही सव्यसाची 26 काय ते इथे असं टर्कन प्रकाशन असं का लिहिलंय मला कळत नाही. काय झालं माहिती आहे, माझे पप्पा आहेत ना, पप्पा मला नेहमी सकाळी सकाळी उठवायचे आणि नेहमी मला बोलायचे, उठा उठा चिरंजीव प्रभात झाली. प्रभात झाली वाचा बघू ते काय लिहिलंय. अरे नाहीच येत वाचता तर कुठून वाचणार मला सांगा. तर फाट करून मागून टपली पडायची. असा डोका फिरायचा ना माझा, तुम्हाला सांगतो लय डोका फिरायचा. तेव्हाच मी ठरवलं ते 26 सव्यसाची ते मी नाव चेंज करून टाकणार. अच्छा. मग काय झालं, जसा माझा पप्पा वर गेला ना तसा मी तो बॅनर फाडला. आता बॅनर फाडताना आवाज कसा येतो? कसा? म्हणून मी नाव ठेवलंय तारकन प्रकाशन. कसं आहे, बोलायला पण सोपं आणि माझ्या पुढच्या पिढीला पण लक्षात राहायला पण सोपं जाईल. अच्छा, हरकत नाही. आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. करायचंच आहे कार्यक्रम. माझं पुस्तक करूया करूया करूया. काय आहे, ते सेलिब्रिटी येत आहेत ना म्हणून थांबलोय. हा मला हेच विचारायचं होतं, यांच्यासाठी थांबलोय का आपण? हे कोण आहेत या? लय मोठ्या सेलिब्रिटी आहेत. हो का? 4 मिलियन फॉलोवर आहेत. 40 लाख लोक. मग लय मोठ्या रील स्टार आहेत. तर एक मिनिट, कोण आहे रील स्टार? पुस्तकाच्या प्रकाशनाला रील स्टार का? तुमच्या पुस्तकाचं नाव काय? ताऱ्यांशी गप्पा. त्याला इंग्लिश मध्ये काय बोलतात? स्टार्स. म्हणून रील स्टार बोलवलाय. लेवल कळतीये, लेवल कळते. तुम्ही बसा ना, बसा. येस येस. ते आले काय जरा? MP सर, मॅडम आलेले आहेत. आले, बोलवा बोला पटकन. बोलू का? हा चला सुरू करूया. येस. हॅलो, हाय. हे धरा, हे जरा माझ्या ह्याला असं मी बोलेन तर असं असं करा. नाही मी करा 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 करा. तक दिना दिन मोहब्बत की मशीन, दिलों का सैलाब, हुस्न का जलवा, आंखों की राइफल, दिलों की छुरी, आग लगाने वाली बला, दिलों का जल जला, जवा पाइला हिला, ये दिल हिला हिला, मोना डार्ले. पण मी का करतोय हे? पण मला हॅलो एव्हरीवन, मी तुमच्या सगळ्यांची लाडकी माऊना डार्लिंग. बूम बूम. You guys miss me? I miss you too. Take a kissy from me. You naughty. खूप दिवसांनी आले म्हणून. माझी एवढी बारी दिसताय ना तुम्ही, असं वाटते माझी ओठ भाड्यानीच ठेवून जाऊ. वा 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 वा. या सगळ्यात मी काय करायचंय? मी लेखक आहे, मला याची सवय नाही. माफ करा ओळख. वा वा मॅडम, रावच कविता केली आहे तुम्ही. थँक्यू बबली. तुम्ही एका बुकवाले. बुकू? मॅडम लाडाने बुकला बुकू म्हणतात. बुकला बुकू, बूटला बुटू, आईजला आईजू, नोजला नोजू, माईकला मायकू. नाही मॅडम, मी छापणार आहे, लिहिणारे हे आहेत. ह्यांचं नाव
मी सांगतो हरकत नाही, मी सांगतो. नमस्कार, माझं नाव रुद्र वर्षाव नभांगणे. पास. म्हणजे पास म्हणजे नाही, जे मला येत नाही ना तर मी ते पॅक करून टाकते. पॅक काय 3 पत्तीचं नाव आहे, पॅक करून नाव आहे माझं रुद्र वर्षाव नभांगणे. सो स्वीट नेम, क्यूटी पाय. नाईस नेम. तुम्ही आहे का ते ताऱ्यांची पप्पा? नाही ताऱ्यांचा पप्पा नाहीये मी. नाहीये? नाही मॅनेजर व्हॉट यार, मी तुम्ही काय बोललेले मला? ताऱ्यांची पप्पाला भेटायला जाणार आहे. ती पप्पा नाहीत, ही पप्पा नाहीत, पप्पा कुठे आहे? मॅडम ताऱ्यांचे पप्पा नाही, बुकूचं नाव आहे ताऱ्यांशी गप्पा. लाईक दॅट मॅडम. ओके, आय एम सो सॉरी. माय बॅड क्यूटी बाय. तुम्ही ताऱ्यांशी गप्पा मारता? हा, म्हणजे ताऱ्यांशी गप्पा नाही मारत, म्हणजे पुस्तकाचं नाव ताऱ्यांशी गप्पा असं ठेवलंय कारण काय मला ना हे अवकाशातले तारे नेहमी विस्मित करत असतात. म्हणजे हे लाखो करोडो प्रकाश वर्ष दूर असलेले हे तारे, लुकलुकणारे तारे जे आहेत, हे आपल्याशी जर हितगुज करू पाहत असतील तर काय बाहेर येईल रे? म्हणजे काय बरं यांचं म्हणणं असेल तर त्यांचं म्हणणं माझ्या कल्पना विलासाच्या धर्तीवर बागडणाऱ्या या अवकाश विश्वाचं मी याच्यात एक रूपांतर करण्याचा प्रयत्न केलाय शब्दांमध्ये आणि सगळं मांडण्याचा प्रयत्न केलाय, बस बाकी काही नाही. थँक्यू. मला माहिती आहे तुम्हाला आवडणार. नाही, बोर मारलं. वाव का म्हणालात? नाही, मी जांभाळी दिली. जांभाळी दिली? हो, मी अशीच जांभाळी देते. पण तुमचं बुकू आहे ना, एक नंबरचं बोरिंग आहे. मॅनेजर, यांच्याकडनं एक बुकू घेऊन ठेवा. केव्हा जेव्हा मला असं झोपू येईल असं वाटत असेल ना तर आपण यांचं बुकू वाचूयात. मला बुकू वाचायला नाही आवडत, पण झोपूसाठी यांचं बुकू वाचीन मी. मॅडम सेम माझं पण तसंच आहे. मला पण नाही आवडत बुक वाचायला, मला पण झोप येते. नाईस मॅनेजर. 500. हा मॅडम. हो, 500 बक्स देऊन टाका. 500 बक्स? हे कसले पैसे आहेत? मॅडम ना कुठली गोष्ट आवडली की ते पैशांचा वर्षाव करतात. आता येताना आमच्या रिक्षावाल्याचा सायलेन्सर फुटला होता, तर सतत रिक्षा आपली तसं ह्याच्यावर मॅडमने असा डान्स केला. या ड्रुक वरती त्यांनी डान्स केला? हा, रील पण केला आणि त्या रिक्षावाल्याला 2000 बक्स दिले. 2000 बक्स फक्त ड्रुक वर? हा. काय करताय, तुम्हाला कळतंय का? तुम्ही प्लीज मॅम, आय रिस्पेक्ट यू, पण असं नका बोलू ना. माझं पुस्तक आहे, मी लेखक आहे आणि तुम्ही म्हणताय की बोर मारतं, झोपू आली की मी हे पुस्तक वाचन. तुम्ही म्हणताय प्रकाशक आहात ना तुम्ही, मग तुम्ही कसले 500 रुपये घेताय? देव, चायनीजची सोय झाली ना. कुठलं प्रकाशन तुम्ही चालवलंय मला कळत नाही. घ्या, सेलिब्रिटी आहेत ते. अरे हो, पण तुम्ही असं नका बोलू की मला कंटाळा येतो. लोक पण तसंच हे करतील ना. हा, तर प्लीज आपण आता प्रकाशनाला सुरुवात करूया, अनावरण करूया प्लीज. म्हणजे काय करायचं मॅडम? ओके, चालेल. द्या. मी काढली. छान, वा. टाळ्या. वा, छान. टाळ्या. येस, वा. काय झालं? मॅडम? काय झालं? काय झालंय काय? पण तुम्हाला किती वेळा सांगितलंय अशा ठिकाणी का आणता तुम्ही मला? काय झालं मॅडम? मला काहीच कल्पना नाहीये. काय झालं काय मॅडम? मॅनेजर, त्यांच्या बुकवर बुरशी आहे. बुरशी? अरे तुम्ही कसले प्रकाशक आहात तुम्ही? पुस्तकाला बुरशी लागते म्हणजे? सॉरी. ते कुठे आहे बुरशी? ही बघा तिकडे वरती. ही कशी लागली आहे बुरशी? ही बुरशी आहे? हो, मग काय? मग तुझ्या पावावर काय मिल्की वे आहे? अरे बुरशी आहे काही? अरे मिल्की, अरे ताऱ्या. कसं सांगू रे या बाईला मी? हे तारे आहेत, हा मिल्की वे आहे, आकाशगंगा काहीतरी असते की नाही? हा, ते आहे हे, बुरशी नाहीये ही. अरे नीट बघा ना, हे काय आहे? हे काळ्याभोर अवकाश विश्वात टिमटिम तारे आहेत हे. मॅनेजर, टिमटिम तारी म्हणजे? मॅडम, म्हणजे ताऱ्यांची टीम. ओके, फाईन. ताऱ्यांची टीम. थांबा 2 मिनिटं थांबा. मी काय बोलतो, पब्लिकशी टॉक करून घेता काय? पब्लिक कल्टी मारेल. तुम्ही नाही, नंतर. मॅडम. येस, ऑफकोर्स. बोलायचं. हॅलो एव्हरीवन, मी तुमच्या सगळ्यांची लाडकी माना डार्लिंग बुम. थँक्यू सो
बोलायचंय ना. हा 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 एक एक तू किती क्युटी आहे. तुला किती फ्रेकल्स आहेत. फ्रेकल्स फ्रेकल्स आहेत ते मला दिन. ताऱ्यांना ते फ्रेकल्स समजतात. आणि हो मी तुला ना माझ्या घरी घेऊन जाईन आणि माझ्या कपाटाखाली ठेवीन. गुड म्हणजे कपाटाखाली का ठेवणार? माझं कपाट आहे ना डुगू डुगू होतंय ना, तर त्याच्या खाली ठेवीन. माझ्या आईने सांगितलेलं डुगू डुगू होत असेल ना, तर ते सगळं असं पुस्तक ठेवून द्यायचं त्याच्या खाली. तुझ्या मेंदू खाली पण माझं पुस्तक ठेव, कारण तो पण डुगूच होतोय. अरे काय हे आहे का ते पुस्तक? काय कपाटाखाली ठेवण्यासाठी तयार केलंय का मी? ते कशासाठी लिहिलंय ते वाचा ना जरा, त्याच्यात काय लिहिलंय ते. त्यानंतर हा मॅडम पुस्तकावर बोला, ते असं नका बोलू. ओके फाईन. सो हे पाद्री वर्षा लेखक आहेत याचे. तुझा बाप पाद्री वर्षा नाव आहे माझं. रुद्र वर्षाव नभांगडी नाव आहे माझं. ओके माय बॅड. हे जे लेखक आहेत त्यांनी हे लिहिलेलं आहे आणि त्यांनी या पुस्तकामध्ये असं लिहिलेलं आहे, ते ताऱ्यांशी बोलतात आ आ आ आ. मग तारे त्यांना बोलतात काय 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 काय. मग तारे त्यांच्याशी बोलतात आ आ आ. मग तारे त्यांना बोलतात बोल 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 बोल. मग तारे त्यांच्याशी बोलतात जा ना मर ना करत मर ना. कुठली भाषा आहे जी ताऱ्यांशी बोलली जाते? अख्खी कोई मिलग्याची ट्यून गायली बाई. बोल बोल बोल. कशाला मरायला? नाही मी काय बोलतो, तू गप जादू तोंडाच्या. आला मोठा सांगतोय मला मनापासून थोडी मी इज्जत देतोय. मला असं भे वागायला लावू नका उगाच. तुम्ही इथे बसा. ताऱ्यांविषयी बोला. ते तारे आहेत त्यांची काहीतरी कथा आहे त्याच्याविषयी बोला. हा ते बोलते. बसा तुम्ही बोल. मॅडम ताऱ्यांविषयी बोला. ठीक आहे बोलते मॅनेजर. तर हे पुस्तक यांनी लिहिलेलं आहे. ह्या फट्टू ताऱ्यांविषयी ते बोललेले आहेत या पुस्तकामध्ये. एक मिनिट, कोण फट्टू तारे? फट्टू तारे. कोण फट्टू तारे? ती फट्टू तारे ते दिवसाचे येत नाही, रात्रीचे येतात शायनिंग मारायला इकडे. रात्रीचे? मग त्यांना बोल ना, हिम्मत असेल तर मोना डार्लिंगला दिवसाचं भेटा, रात्रीचे काय येतात? ए महामाये ए बाई, अगं ते तारे जे असतात ना, दिवसाचा एक मोठा तारा असतो की नाही सूर्य, त्याच्या प्रकाशामुळे दिसत नाहीत. कोणी केलं लेखक तुला? कोणी केलं? सूर्याच्या प्रकाशात सगळं दिसतं, तारे दिसत नाहीत. क्या बात आहे मॅडम. 2000 bucks 2000 bucks दोघांनी घेऊन टाका लगेच. हे वाक्य आवडलंय तुम्हाला? हे वाक्य बाजूला व्हा. काय कुणी आता बोलायचं नाही पुस्तकाविषयी. जे काय बोलायचं ते मी बोलेन. बाजूला व्हा. मी तुमची ओळख करून देते. नाही काही गरज नाहीये. हे येत आहेत. तुम्ही सर या इथे या. नमस्कार, मी रुद्रवर्षाव नभांगणे. आता तुम्ही म्हणाल मी हे पुस्तक का लिहिलं? कारण तारे आहेत म्हणून सारे आहेत. तर ताऱ्यांविषयी पुस्तक का लिहावं असं वाटलं? कारण आता पुस्तकाचं नावच बघा ना काय, ताऱ्यांशी गप्पा. गप्पा म्हणजे काय? गॉसिप. तुझ्या आईचा भिशीचा ग्रुप आहे, गॉसिप करते. सॉरी नाही तसं नाही. म्हणजे गप्पा का मारतील, गॉसिप का करतील, ते वेगळी कथा आहे. वेगळी कथा आहे ही. ताऱ्यांच्या विश्वातली एक वेगळी कथा मी मांडण्याचा प्रयत्न केला. म्हणजे समजा आपण असं समजूया की आकाशगंगा नावाची जर सोसायटी आहे, तर त्या सोसायटीचा मॅनेजर आहे सूर्य. आणि त्या सूर्याच्या अंडर सगळे बरं का. हां म्हणजे शनी आणि मंगळ समोरासमोर राहतात आणि मग कोणाच्या तरी दारात कुणीतरी मुद्दाम पाणी टाकते म्हणून दोघांची भांडणं आहेत. आहे की नाही? मज्जा आहे. 2 भाऊ राहतात, राहू आणि केतू. ते सगळ्यांना त्रास देत असतात, सगळे वैतागलेत त्यांना. आणि तिकडे मग कुठेतरी प्लुटो राहतोय टेरेसजवळ छोटंसं घर बांधून. अशी छोटीशी फॅन्टसी आहे ही. फॅन्टसी. कल्पना. फॅन्टसी म्हणजे कल्पना म्हणजे कथेबद्दल बोलतोय मी. जरा थांब ना मूर्खबाई. तर आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे ताऱ्यांवरच पुस्तक का लिहावं असं वाटलं? तर मला वाटतं सगळं ताऱ्यांमुळे. सगळं म्हणजे हे अवकाश विश्व, आकाशगंगा, ग्रह, सगळं ताऱ्यांमुळे. मुळात आपला जन्म सुद्धा ताऱ्यांमुळेच झालेला आहे. जा लहान मुलांना जाऊन सांग जा. काय पण सांगतो का? काय कोणी केलं लेखक तुला? ताऱ्यांमुळे जन्म होतो का? एक पुरुष आणि एक स्त्री. नाही ऐकायचं हे कोणी. वेडीबाई आहे काही? अरे वेडीबाई आहे काही? नाही हिला सांगा. मी व्याप्त स्वरूपात बोलतोय, ही व्यक्तिगत स्वरूपात घेते. हिला सांगा. नाही, त्यांचं व्यक्तिगत स्वरूपच व्याप्त स्वरूप आहे. मी सांगतो त्यांना. मॅडम कसं आहे, 13.9 अब्ज वर्षांपूर्वी अख्खं विश्व एक बिंदुवत रूपात होतं. मग झाला बिग बँग, म्हणजेच काय तर महास्फोट. आणि महास्फोट झाल्यानंतर अनेक गॅलेक्सी, अनेक ग्रह, तारे, सूर्यमाला अशा तयार झाल्या. मग त्या अनेक गॅलेक्सीमधून एका गॅलेक्सीतल्या एका सूर्यमालेतला एक छोटासा ग्रह म्हणजे पृथ्वी.
ह्याला काय म्हणतात तर कॉस्मोलॉजिकल फिनॉमिनन. म्हणजे काय तर न्यूट्रॉन, प्रोटॉन, इलेक्ट्रॉन, हायड्रोजन याच्या संयोगात अख्खं विश्व असं सामावलेलं आहे, जपलेलं आहे, एकवटलेलं आहे. सर सर तुम्हाला एवढी माहिती कशी? अहो मी कॉस्मो रिसर्च सेंटर बल्गेरियामधनं ॲस्ट्रॉनॉमी, ॲस्ट्रोफिजिक्स, ब्लॅक होल, वॉलमोल ह्याच्यावर PhD केलेली आहे. PhD केलेली आहे? हो मी PhD केलेली आहे. माझा एक प्रबंध पण खूप प्रचलित आहे. कुठला? ताऱ्यांचे परिवहन आणि चुंबकीय क्षेत्र तथा सजीव स्पंदनांचा तौलनिक अभ्यास आणि जीवाश्मांची व्यवच्छेदक लक्षणे आणि त्यांचे पृथक्करण अर्थात ये तारा वो तारा हर तारा हा प्रबंध माझा प्रसिद्ध आहे. आणि तसंच नासाच्या हबल टेलिस्कोपच्या दुरुस्तीकरणात माझा खारीचा वाटा आहे. हबल टेलिस्कोप? हो. आणि इलॉन मस्क बरोबर मी सध्या लाईफ ऑन मार्स द सिटी प्लॅनिंग करतो आहे. आणि इस्रोचा तर मी सायलेंट पार्टनर आहे, म्हणजे स्लीपिंग पार्टनर. आणि सध्या इस्रोला त्यांनी 2 सॅटेलाइट वर नेल्या त्याबद्दल मी अभिनंदन करतो. अरे बापरे सर सर सॉरी माझं काही चुकलं असेल तर सर सो सॉरी. पण सर एक प्रश्न आहे मला, छोटासा प्रश्न आहे सर. सूर्या इतकी लकाकी असलेले तुम्ही दिवाळीत सोडलेल्या रॉकेटच्या मागे का लागला? पैसे. असे कितीचे पैसे मिळतात तुम्हाला? 52 लाख रुपये. वर्षाला? महिन्याला. वर्षाला एक घर मिळतं. थांबवा ही रिॲक्शन जरा थांबवा. एक बघा मॅडम. येस मॅनेजर. आज तुम्ही लाल भडक माल कडक दिसताय. 2 लाख रुपीज. थँक्यू मॅडम, थँक्यू. हे काय? मला तुमच्याविषयी खूप आदर आहे, पण आता तुम्ही जे केलं ना मॅडम, तुम्ही लाल भडक माल कडक दिसत. मला नाही, इकडे या. मला ताऱ्यांविषयी तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय. मला सांगा तो तारा कुठला आहे? तो तारा नाहीये, ती सॅटेलाइट आहे अपोलो 1. आणि हे कॉन्स्टलेशन? ते आहे नेब्युला. ओके. आणि त्याच्या बाजूला? गमोरा. आणि हा एक्झनॉन 1 प्लॅनेट. सर मी तुम्हाला रात्रीचा सूर्य दाखवू? कसा बरं? तो पहा सूर्य. व्हॉट हॅपन मॅनेजर? तारा तुटला. विश मागा. तुम्ही तर रस्त्यात जो कोणी तुम्हाला भेटेल त्याच्याकडे विषच मागा. तुमची लायकीच ती आहे. लाज वाटली पाहिजे तुम्हाला. लाज. मूर्ख बाई, तू इथे पुस्तकाच्या प्रकाशनासाठी आलीये. तुला काय कळतं का यातलं बावळाट? नाही करायचं मला प्रकाशन. थोडा वेळ थांबा. फालतो. नीट करतील त्या. नाही फालतो. माफ करा. वा हास्य ताऱ्यांनो, आज तुमची विनोदाची लेवल चांगली होती. मस्त झाला परफॉर्मन्स. येस, हास्य रसिक प्रसाद दा. मैडम आपका आज ड्रेस लाल, होंठ लाल, गाल लाल, बाल लाल, क्या होगा इस दिल का हाल. द्या 2 लाख द्या. अरे द्या, हप्ता आहे, द्या. वा बहारदार. खूप दिवसांनी मोना आली, पण त्याच दिमाखात आणि त्याच धडाक्यात आली. मंदार सुपर्ब. आले आपण आपली लेवल दाखवून रिकामं व्हायचं. टेन्शन नसतं. फॅन्टॅस्टिक. मस्त, खूप मजा आली. वंडरफुल. थँक्यू सई. बुम बुम चिक 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 परफॉर्मन्स होता. मजा आली. खूप दिवसांनी आली शिवा या रूपात. आणि मला आज तुझं एक वाक्य खूप विशेष आवडलेलं आहे. ओठ भाड्याने ठेवून जाऊ. राजदीपचं हे असलं कडक म्हणजे हे कळ बरोबर. मी हेही वापरू म्हणते कधीतरी. खूप मस्त वाक्य वाटलं मला. एकूणच विषय छान होता. सगळ्या लेवल्सच्या फॅन्टसीज खूप छान होत्या. म्हणजे तू पण जे म्हणतोस की मला 52 लाख रुपये मिळतात महिन्याला, आणि ही पण एक फॅन्टसी आहे. तू जे लिहिलंयस पुस्तकात ती पण एक अत्यंत सुंदर फॅन्टसी आहे. आणि त्याला तुम्ही खूप छान न्याय दिलात. मँडी, जेव्हा जेव्हा येतोस तेव्हा भाव खातोस, कुठलाही रोल असो. सो कीप इट अप. मजा आली. भारी परफॉर्मन्स. थँक्यू गाईज. मंडळी, आज गतिशील वेगेपूरकर यांच्या घरी रंगणार आहे एका रेसिपी शोचं शूटिंग. चला त्यामुळे सज्ज होऊया हास्याची लज्जतदार मेजवानी अनुभवण्यासाठी, आणि ज्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी विनोदवीरांना. झालं का?
रमेश यार सुरू कर ना यार शूटिंग. तुला सांगितलं ना एडिट रूमला पाठवायचंय मला तासाभरात एपिसोड अडकलाय माझा. बास झाली आता तुझी क्रिएटिव्हिटी. माझं काय अरे ह्याच्यात काय क्रिएटिव्हिटी आहे. कुकरी शो आहे. कुकरी शो बनवते आपण. इन्सेप्शन नाही बनवत आहे. तुझा प्रोग्रामिंग हेड मला काय सांगतो माहितीये काय? वाटाणा दाखव. वाटाणा आहे ना पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर कसाही बघितला तरी तो वाटाणाच दिसतो. मला म्हणतो वाटाण्याच्या भावना दिसत नाही. आता काय वाटाण्याचा वर्कशॉप घेऊ. अरे ऑपऱ्यात जाऊन त्याला गुदगुल्या करू मी. अगं काय काय सांगतो तुला माहित नाहीये. परवा मला म्हणतो काय माहितीये 2 काकड्या दाखव आणि त्याच्यामधनं अँकर उभे असं दाखव. हे कसं दाखवणार. भेंडी का भेंडीच्या भोकांना शेगडी दाखव. याच्या बापाने दाखवली होती. माझ्यासारखा तू पण तापलास. ऐक मलाही वैताग आलाय यार. या युट्यूब चॅनलचा ईपी कोण असतं यार. काय तुला सांगते माझी खरी जागा आहे ना सोनी मराठी चॅनल मध्ये बघ. चला विषय बंद करूया. नाही काय स्वप्नांवरनं विषय राक्षसी महत्वाकांक्षेकडे जातोय. राक्षसी महत्वाकांक्षेवरनं आठवलं समीर सर नाही आले अजून. ते काय बाबा मोठे माणसं ते काय एवढ्या देत आहेत काय. आणि कसं एकदा माणूस मोठा झाला ना की तो कधीच वेळेवर येत नाही. आणि आजची गंमत माहितीये त्यांना लवकर जायचंय पण तेच उशिरा येत आहे. अरे त्यांची फ्लाईट आहे ना सिंगापूरला जायची. मला तर भपावगिरीच वाटते. काय सिंगापूर वगैरे नसेल. तो माणूस ना भिवंडी गोरेगाव असाच कुठेतरी फिरत असेल पण आपल्याला सिंगापूर सांगतो. मला सांग एकदा तरी तू त्या माणसाचा एअरपोर्टवरचा फोटो बघितलायस. नाही. स्टँडवरचे 4-5 दिसतील तुला. बरं ऐक वेळ नको घालू. फोन लाव त्या माणसाला. त्याला म्हणावं तुम्ही ज्या माणसाला गेस्ट म्हणून रेफर केलंय त्या माणसाच्या बंगल्याच्या लॉन मध्ये आम्ही सेट लावलंय. आता वेळेत या. तुम्हालाच लवकर जायचंय. कळव त्या माणसाला. अगं मी 4 वेळा फोन लावला एंगेज लागतो. उगाच बिझी असल्यासारखं दाखवतो तो माणूस. जातात रे ही मांड. अरे देवा. सर ऑन सेट. सर या सर. हेलो हाय हाय हाय. चलो मेरे को जाने का है सिंगापुर. ले लो. नमस्कार. मी तुमचा लाडका होस्ट समीर चौगुले. आणि गेल्या आठवड्यात आपण बघितलं की आपण अनेक प्रेक्षकांकडून त्यांच्या आवडीच्या रेसिपीज मागवलेल्या होत्या आणि तब्बल 10,000 रेसिपीज आपल्याकडे आलेल्या आहेत. 10,000. येस. आणि त्यातले आपण फक्त 100 निवडलेल्या आहेत आणि प्रत्येक प्रेक्षकाच्या घरी आपण जाणार आहोत आणि त्यांच्या आवडीची रेसिपी त्यांच्याच घरी आपण बनवणार आहोत. येस तुम्ही बघताय तुमचा आवडता कार्यक्रम समीरचे जिभेचे चोचले चोचल्यांचे जिभले. नमस्कार. सर एक्सक्यूज मी सर चुकलं सर. समीर चौगुले आणि जिभेचे चोचले असं कार्यक्रमाचं नाव आहे. मी काय म्हटलं मग. तुम्ही रमेश मी कधीही चुकत नसतो. प्लीज तुला सांग. मला माहिती आहे सर. मला माहिती आहे. येस ते ग्रेट कलाकार आहे. असं कसं शोचं नाव कसं चुकतो माणूस. तू शांत बस ना. कॅमेरा समोर त्याचे फंबल दिसले तो उघडा होणार आहे. आपल्याला काय जातंय. त्याचा ऍटिट्यूड खूप आहे. तो नंतर बघेल काय. काय झालं. मी बोलला आल्या तुम्ही ग्रेट टेक दिलाय गाजवणार आहात. येस. बाकी कसं वाटला सेट कसा वाटलाय. सेट कमाल. लॉन बिन सेट कमाल आहे सर. मी तुम्हाला खरं सांगतो म्हणजे तुमच्या रेफरन्स नाही म्हणून बोलत नाही सर. मी असा शॉट लावणार आहे ना की हे पूर्ण असं बंगला एवढा भारी दिसणार ना. मला आत्ताच 4 करोड व्ह्यूज चालत येताना दिसतात. इतके अरे मला रेफरन्स जेव्हा दिसला ना एक ओळखीचे बिल्डर आहेत तर त्यांचा तो जो इथला मालक आहे तो त्यांचा जावई. तर ते मला म्हणाले की जावई तुमच्या कुकरी शोचा खूप मोठा फॅन आहे तर बाबा एकदा तिकडे घेऊन जा. म्हटलं अरे आपल्याला लोकेशन मिळेल आणि त्या बिल्डरच्या ओळखी आहेत ना. माझे 2-3 प्रयोग सुद्धा माझ्या एकपात्री कार्यक्रमाचे. हे महत्वाचं काम आहे. मला ना तुमचं हे आवडतं सर. तिकडे स्वतःला घुसवता ना तुम्ही. आपण आता पण लगेच सुरू करूया. येस आहेत कुठे ते आलेत का. मालक कुठे आहेत. त्यांना जेवण करा माहिती आहे ना त्यांना. ओळखून दे ना. इकडेच वाट बघून झोपले सर. झोपलेत की काय. हॅलो. अरे बापरे गाडे झोपले आहेत एकदम. हॅलो. नमस्कार समीर चौगुले. येस. अरे बापरे झोपेत आहेत वाटतं अजून. नमस्कार समीर चौगुले. हॅलो हाय. येस आपल्याला हे करायचंय मस्त. ओ हो येस कसं. अरे येस जेवण. नमस्कार कसे आहात. मी गतिशील वेगेपूरकर. वा माझा जो स्पीड आणि उत्साह आहे त्याच्या एक्झॅक्टली ऑपोजिट त्यांनी लावलेला आहे. गुड सेन्स ऑफ ह्युमर. गुड चलो आपल्याला करायचं ना मस्त जेवण करायचं. कमान येस कमान. अरे बस काय हळू मारा ना. एक मिनिट हे असे का बोलतायत सर. मला वाटतं आपण पुढे जायचं. हळूहळू कळत जाईल. प्लीज चला रेडी. चला हीच वाट बघत होतो.
असे का बोलतायत? सर सांगायचं राहून गेले, जरा ते तसेच आहेत. तसेच आहेत? जरा स्लो आहेत सर. स्लो आहेत? स्लो कासव आहेत थोडेसे. अरे बापरे, हे कमाल आहे. अरे देवा, काय हो, काय काय काय? उठल्यावरचे आळोखे पिळोखे दिलेच नाही. अग आई ग, चल रे. कुठले हा लोक काय? अरे हा मग, अरे काम कसं करायचं? सर मला फ्लाईट आहे माझं. सर मी पण आता पहिल्यांदा आता संपला हा लोका बिळोका मग अशी सुरू केलेला. मला पण काय माहित नाही सर, मी आयुष्यात पहिल्यांदा एवढा लांब ग बघितला सर. मी अरे मी असं नाही काम करू शकत. त्यांना सांग शुकू शुकू शकू शकू. हा नमस्कार. येस, मी तुमचा खूप मोठा, मी तुमचा खूप मोठा म्हणजे चहा चहा ता आहे. चहा तर हट रे, चल रे. काय यार, वाईट आहे यार हे. दिस इज फार वाईट आहे हे. नका. आवडलं? खरंच नाही आवडलं. एवढं चांगलं नव्हतं ते. मी तुमचा खूप मोठा वुफू. वुफू 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 म्हणजे फॅन आहे. मी असेच फिरत राहा. जरा 2 मिनिटं थांबा. इकडे रे. काय घामणूच घेऊन आलाय? नाही होणार का? सर सर कसं आहे ना, हे गेस्ट तुम्हीच सजेस्ट केलेले आहेत ना, तुम्हीच रेफर केलं होतं तुमचा शो लावणारे गेस्ट. रसिका मला माहिती आहे, पण मी तोपर्यंत याला भेटलेलो नव्हतो ना. हा एवढा स्लो असेल मला माहित नव्हतं. अरे वाट लागेल. आपण हे नको सर. मला आता नाही, आपल्याकडे ऑप्शन नाहीये सर, आणि आपला एपिसोड अडकलाय. अरे एपिसोड अडकलाय, पण हा अडकलाय त्याला कोण सोडवणार? मी सोडवतो सर. सर सर तुमचा फॅन ना जोरात फिरतोय, थंडीन कोणतरी मरेल. थांबा. थांबवलं सर. नाही रे, होणार नाही. खरंच नाही सर. काय काय काय? गोल फिरलो तोल जातो. अरे सर नाही सर. अरे गोल फिरल्यावर अर्ध्या तासाने तो पडतोय. कसं जवायचं? मला शूटिंग नाही होणार रसिका. आय कांट डू दिस. सर मी करतो, तुम्ही काळजी करू नका. राईट आहे सर. यस सर. यस सर. रिलॅक्स व्हा. 15 मिनिटात तुम्हाला मोकळं करतो. तुम्ही फक्त सुरू करा सर. चला चलो रेडी. चलो सुरू करतो. इकडे चलो रोल कर पटकन. मी सर केलाच आहे सर. चालू आहे सर. रेडी ऍक्शन. नमस्कार. तर आजच्या एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. ओ हो हो. तर आज आपण काय करणार? तुम्ही काय बनवणार आहात? मस्त बनवणार. तुम्ही काय बनवणार ह्याच्यावर यांनी कसं सुरू होईल रे? मस्त तर मस्त पाहिजे ना. मस्त हे कसं होईल रे? मला वाटतं थोडासा ट्विस्ट देतात त्या एपिसोडला. देऊ दे. नाही रे, ट्विस्ट नको यार. परत नीट घ्या. पटापटा करा. मला रेडी. डिशचं नाव. रसिको डिशचं नाव सांगतात आपल्या. एज चीज अँड कॉर्न पॅटी. येस, वेज चीज अँड कॉर्न पॅटीस. आज आपण पनीर लबाब. विथ पनीर लबाबदार. वेज चीज अँड कॉर्न लॅटियू. ओ हो हो. विथ लॅटियू आपल्या समोर सादर करणार. विथ मेयोनीज सॉस. विथ मेयोनीज सॉस. येस. क्रिस्पी गार्लिक. विथ क्रिस्पी गार्लिक मसाला. पिरी पिरी मसाला. कट कर इकडे. सर काय? सॉरी कट. कुठल्या गाढवानी हे नाव ठेवलंय? एवढा मोठा पदार्थाचं नाव असतं कधी? सर तुम्हीच सांगितलं. गेल्या एपिसोडला तुम्ही आला, तुम्ही बोला ही मस्त डिश आहे. नाव ऐकून तोंडात पाणी सुटेल. अरे तोंडात पाणी नाही सुटलेलं आहे. नाही सुटले, तेच सांगतो. नाही सुटलंय तोंडात पाणी. कळतं का? हे एवढं नाव तिकडे. अरे एपिसोड संपेल. तुला कळतंय का? अरे टेन्शन घेऊ नका. मी काय करतो, एडिटिंग टेबलवर सगळं सांभाळून घेतो सर. हा म्हणजे काय करणार आहेस तू? त्याचा स्पीड आहे ना, तो फास्ट फॉरवर्ड करतो, म्हणजे सगळं नॉर्मल होईल सर. हो, पण त्याचा स्पीड फास्ट फॉरवर्ड केल्यावर तो नॉर्मल येईल. बरोबर. पण मी असं काय करशील? बरोबर. म्हणजे तुमच्या हातातली भाजी उडताना दिसेल. अरे भाजी उडताना दिसेल असं दाखवायचंय तुला? नाही सर, मी सांभाळतो ना. तुम्ही सांगा सर. करा. अरे मला फ्लाईट आहे. मला ना ऍक्च्युली पण फ्लाईट आहे. माझं सिंगापूरचं फ्लाईट आहे. माझं काय समजायचं रे? हे काय करतो रे?
एले मुळात शॉर्ट फॉर्म आहे, त्यात सुद्धा तो वेळ लावतो. कसं चालायचं रे? सर कदाचित एले लांब आहे म्हणून वेळ घेतात. गप्रे, तू काहीतरी देऊ नको उत्तर. ओके आपण आता सुरू करणार आहोत. करताय तुम्हाला जायचंय सर. सर ऍक्शन ऍक्शन. तर मंडळी पुन्हा आपण येतोय तुमच्या समोर आणि आता आपण बघणार आहोत हे काय सादर करणार आहेत. ओ हो हो हो, काय तुम्ही करणार आहात? कुठला पदार्थ? परत सांगू? नाही, पदार्थ कळलेला आहे. फार अप्रतिम पदार्थ आहे, आमच्या सगळ्यांचाच पाठ झालेला आहे. कसा करणार तू सांगा. आधी गॅस पेटूया. सर तुम्ही पेटवा. आम्ही पेटवतो. गॅस पेट. येस परफेक्ट. तर आता पुढे काय करणार? सगळ्यात आधी तेल येस टाकतात जनरली, पण आपण तूप टाकू. आधी नाही सांगता येत. आणि खूप टाकूया. वर जोक मारतो यार, तूप वर खूप वर जोक मारतो, जो जोकत नाहीये. सर चांगला जोक आहे सर, आपल्याला मदत होईल. अरे काय व्याख्या काय तुमच्या जोकची व्याख्या काय एकदा सांगा मला. 90% लोकांना असेच जोक आवडतात. सर घ्या सर. आपण आज रसिको आज एक वेगळा प्रकार करणार आहोत. आज आपण तेलात कसं काय करणार आहोत हा पदार्थ ते आपण बघणार आहोत. तेल टाकलेलंच आहे, त्यानंतर जिरे. येस जिरे टाकलेले आहे. टाकायचे नाही. जे टाकायचं नाही ते का सांगतोय? जे टाकायचं तेवढं सांग ना, मोकळा हो ना. आता हे सगळं काढायला करपली. अरे तेच झालं. काय बोलताय? सराची जळली, सराची करपली, अर्थ काय त्याचा? अगं भाजली म्हणतात, बोट भाजली. शब्द प्रयोग करताना ना जपून करायचं. व्याकरण शिकवशील आता? वेळ आहे व्याकरण शिकवायची. कसं हे कुठे माणूस आणलाय हा? सर तुमच्याच रेफरन्स नाही आलाय तो. अरे हो मला माहिती आहे, सारखं नको ऐकूच मला. सॉरी पण लॉन सुंदर आहे ना सर. झालं रे. अरे नको. अरे झालं नाही भाजलं. ओके झालं. फोड आला गेला विसरला. फोड सुद्धा विसरला. काही नाही. आय एम ओके. हे बघ ओके, टेन्शनच नाहीये. चला कंटिन्यू पुढे जाऊ सर. पुढे येस आता आपण बघणार आहोत पुढे काय. हा पदार्थ अतिशय रुचकर होत चाललेला आहे. आता त्यानंतर हा कांदा बारीक चिरायचा. कट. हा माणूस आत्ता कांदा चिरायला घेणार, कधी होणार चिरू? अरे किती वेळ? काही अक्कल आहे का तुम्हाला? चिरलेला कांदा द्या ना बाबा. सर आहे ना इकडे, आहे इथे चिरून ठेवलेला कांदा आहे सर. बघा ना, नुसती बडबड करताय, सारखं शूट कट करायला लावताय. पटापट तुम्हालाच जायचंय ना. एकतर दुसरं काम का घेतलं तुम्ही? आपलं शूटिंग ठरलेलं ना. का बोलू आता? मी काम घेत का बोलू? एक काम घेतलं, फ्लाईट पकडायची, जायचं. बरं वेळेत यायचं तर ते पण नाही. तू गप आता. मी माझ्याकडे नको डोक्यात जाऊ. लहान आहेस का? चल तिकडे. मला त्यांनी सांगू. शूट कर चल. चढ गया ऊपर. गाणं कशाला म्हटलं याने? सॉरी सर ते गाणं कशाला? आणि म्हटलं तर म्हटलं तेच का म्हटलं? नाही बरोबर सर. मी काय म्हणतो सर हा लय आहे. तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. माझ्या रेफरन्सने आला वगैरे मी बघणार नाही. मी हे करेन मग. बरोबर आहे, तुम्ही काय पण करा सर. आता ती भडकले सर. तिच्या वरचा माणूस आहे ना, तो ह्याच्यापेक्षा डेंजर आहे सर. तो मला पण शिव्या घालेल सर. सर प्लीज सर. अगं हो आलो. कॅमेरा चालू आहे, तुम्ही बोला सर. तर आता आपण बघणार आहोत कांदा कसा हे करायचा. आणि हो कांदा चिरला. हो ओ माय गॉड. कांदा चिरलेला आहे. चिरलेला कांदा यांच्या हातात आलेला आहे. हे काय झालं? मी रडतो का? कांदा चिरताना कांदा चिरताना डोळ्यात गेला. चिरलास कांदा हा तू? चिरलेला होता ना, काय डोळ्यात गेलं मग तुझ्या? हे मारलंय. सॉरी मगाशी मारला सर. कुकरी शो आहे सर, मारामारी नकोय. नाही ओके चला. मजा येते. व्हेरी गुड. सुंदर कांदा पडलेला आहे. आता मला सांगणार हा पुढे काय करायचं मला सांगा. ओ मोहरी. येस मोहरी टाकायची आहे. मैया का स्मेलार बा. वा सर वा. तिसऱ्या पानावर भोजपुरी झालास. अचानक मोहरी मैया का बास आगायवर कुठून आला रे तुझा? काय कॅरेक्टर बघितलास तू? सर चांगलं वाटतंय सर. चांगलं वाटतंय भोजपुरी मध्ये पण जातोय आपण सर. काय भोजपुरी मध्ये जातोय?
वेळ लावतो मग. ह्युमर पाहिजे ना. ह्युमर पाहिजे सर. ही ह्युमरची गरज नाही. आज कसा करणार? एक प्रश्न. ओके ओके पटकन एक प्रश्न शेवटचा. कोथिंबीरची बायको हा त्याच्या नवऱ्याला कसं बोलवेल? हे नको करू. हा अरे माझ्याकडे बघतो काय, सांग कसं बोल. मला नाही माहिती. हो हरलो. धनी या. वा वा वा. धनी या. सर 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 चांगला जोक आहे. चांगला जोक आहे. मी ना थांबत सर. ए झालं ना, मारून झालं अर्धा तास तुला. आता मला जायचं, मला सोडा. सर याला अर्थ काहीतरी उपाय करा. मी नाही काय करू शकत. असं काय करताय सर? माझ्याच्याने नाही होणार रे. ऐक श्रमेश तू कर ना. माझ्या जागी तू कर. मी सर मी डिरेक्टर आहे सर, मी नाही करू शकत. सर नाही करता येणार. तू तरी करणार असं काय? नाही असं कसं करता येईल सर? चला चला तुम्हालाच लेट होतोय सर ना. चांगलं होतंय सर, मस्त वाटतंय मला, भारी होते सर. तुम्ही जा करा. नाही मी नाही करू शकत यार. सर सर एपिसोड काढावा लागेल सर. एक काम करते मी सर, वेगेपूरकरांची बायको आहे तिला बोलवते, तिच्याकडनं पटकन एक रेसिपी. आधी ना काय सांगायचं, त्यांच्याकडूनच करून घेतली असते ना आपण. चला 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 लवकर. वा 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 वा. नमस्कार नमस्कार. मी तुमचं सगळ्यांचं बघत होते. या शोमध्ये किती लहानपणी मला सांगितले अरे लहान वेळ केले होते आणि कसं मी आता त्याच्यामध्ये सोपं आहे. पनीरची जबाबदार 20 पेज त्याच्यामध्ये थोडंसं मस्त याच्यामध्ये कांदा टाकायचा, पनीर टाकायचं, थोडासा कांदा टाकायचा आणि सगळे याच्यामध्ये थोडंसं हे सगळं टाकल्यानंतर याच्यामध्ये आपण थोडंसं हलवायचं. गाजर नाही आपल्याला इकडे जे हाताला लागेल ते पण आपण असं हे झाल्यानंतर हे झालं की कसं ही रेसिपी तयार. आणि लहान असं करायचं नाही. लहान माझ्या सासू सांगितलं की लहान सुकच मध्ये असं काय नाही. ही तुमची पनीर रेसिपी मी येते बाय. मॅडम 4 एपिसोडचं फुटेज मिळालंय. वा व्हेरी गुड. ही ह्याची बायको होती. कसा संसार करायचा? लाज वाटली पाहिजे तुला. ठेरावच नाही तिच्यात. आई वडिलांना ठेराव नव्हता म्हणून तुझा जन्म झाला. मेल्या मर मेला जा. एक क्षण थांबणार नाही इकडे मी. तुमचा एपिसोड आणि तुमचा शो काय करायचं? एपिसोड कॅन्सल. वा वा जोरदार टाळ्या. जोर का तडका धीरे से लगे सॉर्ट ऑफ होता परफॉर्मन्स. आणि अतिशय हास्य रेसिपी खुसखुशीत बनवली तुम्ही. मस्त बहारदार. प्रसाद दा. असं म्हणतात की ऑपोजिट पोल्स अट्रॅक्ट, असं काहीतरी ती इंग्लिश म्हणे ना. हा पण हे इतके ऑपोजिट पोल्स असतील म्हणजे कमाल. समीर चौगुले आणि जिभेचे चोचले होते का जीभ चेचली होती ते ही आल्यानंतर मला थोडंसं कन्फ्युजन झालं. पण बाकी अल्टिमेट बहारदार. क्वालिटी परफॉर्मन्स होता. कारण मला असं वाटतं की हे प्रहसन ही सिरीज आज एक स्टेप पुढे गेली. कारण वेगेपूरकर यांच्या मिसेस इंट्रोड्यूस झाल्या आणि या दोघांचा संसार कसा असेल हेच मी इमॅजिन करते आणि मला करवत नाही इमॅजिन. आता पुढे काय होतं हे बघायला मी खूप उत्सुक आहे. मजा आली. मंडळी, पती माझा उचापती असं अनेक स्त्रिया म्हणतात, पण आज इथे एक पत्नी म्हणणार आहे पती माझा अभिनेत्री. म्हणजे हा नेमका काय प्रकार आहे? चला बघूया पुढील प्रहसनातून. आणि ज्यासाठी मंचावर बोलूया आपल्या यंग ब्रिगेडला. आता एकमेकांकडेच टुकुमुकू पाहत बसणार आहे का बोलणार बी आहे बा? अरे बोला. नाही ना तुम्हीच बोला ना. नाही ना बाळा, तुझे लग्न आहे, तू बोल ना. नाही ना तुम्हीच बोला ना पप्पा. ते लग्न आहे, तू बोल ना. नाही ना दोन्हीले बी आठवत नशील तर मी बोलते. म्हणजे हे श्रमेशजी, तुमचं घर आंब्याच्या बागा पाहून आहे ना आम्हाला काय बोलावं समजतच नाहीये. बाय हे समजत नाही मग आता या पुढं कसं जाणार?
नाही या बोलणी पुढं कशी जाणार हो? नाही नाही आजी तिचं म्हणणं तसा अर्थ नव्हता. म्हणजे हे तुमचं जे काही वैभव आहे भरभराट आहे ज्या बागा बिगा आहे बा त्या पायसंतीनं एकदम निशब्द झाली. हो ना. काय बोललो बा उमजतच नाहीये तिले खरं. काय ना आमच्याकडे थोडीशी पाण्याची वानवा आहे त्याच्यामुळे हे बागा बिगा म्हणजे आमच्याकडे फक्त केळीच्या बागा. इकडे पहा केळ तिकडे पहा केळ. हे इकडे आल्यावरती बापरे आंब्याच्या बागा काजूच्या बागा हे पायसन ना ती अशी भरवूनच जाईल बा. हे खरं तर हे कोकणचं सौंदर्य पाहून खुश झाली आहे. आणि सौंदर्याचं म्हणाल तर मी आता तशी म्हातारी झाले हो. पण जवानी गावाकडे चालायला लागले की वनवा पेटायचा. आजी 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 कोकणचं सौंदर्य म्हणजे आजूबाजूच्या वातावरणाबद्दल बोलतायत ते आणि परिसराबद्दल बोलतात त्याच्याबद्दल नाही बोलत. श्रमेशजी बोलू द्या हो श्रमेशजी बोलू द्या. काय आहे म्हातारा माणूस आहे. आपण एक सांगतो आजीचं वय झालंय पण चेहऱ्यावरचं तेज जसं तसं आहे बरं. नाही नाही तेज आहेच मी तुम्हाला सांगतो. म्हणजे आज सुद्धा गावात लोड शेडिंग झालं ना तर आम्ही आजीलाच रस्त्यावर फिरवतो. तेज आहे ना. कॉमेडी करतो लालू लय खोडी काढतो. माझ्या लय खोडी काढतो. इथं ये मी काय म्हणतो आई बाबा आता म्हणजे बागा बघितल्यात तुम्ही घर बघितलं आजी बघितल्यात मला बघितलं सगळं बऱ्यापैकी म्हणजे झालंय आता. तर तुमचा निर्णय आम्हाला सांगितलात ना तर सगळ्या पुढच्या गोष्टी करता येतील. नाही लगे म्हणजे काय करा सांगून टाका ना. तुमचं ना काही पण असतं बघा पप्पा. सांगून टाका. त्याचं काय ना आजी आणि श्रमेशजी सगळं मस्त आहे सगळं ओके आहे काही वादच नाही. त्याच्यामुळे आमच्याकडून हे लग्न तुम्ही फिक्स समजा. ठरलं ठरलं माझ्या लालूचं लगीन ठरलं. माझ्या लालूला रमेशजी आजी गैरा उत्साही दिसतो. काय आहे ना त्याच्या आऊस बापूस गेलं मीच वाढवलं ना त्याला. आता त्याच्या लग्नात मी अशी नाचणार आहे मरच तोवर नाचणार आहे. बघा नाही आजी नाही हे भलती आवड हो. नाही आवड चांगली आहे पण ह्या मरणाच्या गोष्टी करू नका. पण तू पण ती पहायचे बारे अजून तुम्हाला बघणार हो मी सगळं बघून जाणार. हा देव करून तसंच हो. काय शिवाबाला राशीन कोकणात. तुमचं ना पप्पा काहीतरीच असतं ना. म्हणजे नाही राहणार का. नाही तसं नाही राहीन ना. नाही राहीन म्हणजे लाजली ग लालू. वाईट नशीब काढला सा. गोड लाजती पोरगी गोड लाजती. अरे बापरे काय झालं काय. अरे नाही काय झालं काय लोक काय बिल्ल्या उसकाडताय का. नाही आग लागली वाटतं. आग लागली गावातली जालपूल करणारी माणसं आली पण ती एवढ्या लवकर काय तर मला कळले ना. गडगा पाडची मला. काय रे मोरे ना इकडे इकडे पाहुणे काय काय केलायस. काय नाही केलाय काय वाईट सुकाट बिकाट आणलाय. मी कुठे आणलाय. मग कशाला चिकटतोय जा तिथे. मरू दे मी आला श्रमेश 2 तासात येतो सांगून गेला आलास तू. अरे जरा पाहुणे आले होते ना. नमस्कार पाहुणे. नमस्कार. हे बघ हे श्रमेश परकर आणि ब्लाऊज आणलेला आहे फिट होतोय का बघून घेतला. काय करतो ब्लाऊज नाही आई बाबा मी तुम्हाला समजावतो सगळं नंतर सांगतो. तुम्ही आता बसून घ्या आधी पहिलं. तुम्ही पाहुणे आलेत कशाला जावा नाही. पाहुण्यांचा जाऊ दे. आता टेलर अर्ध्या तासात जाणार आहे तो मुंबईला जाणार आहे बाबा. आता काय तर घालून बघ कमी जास्त काय माप असेल तर आम्ही शिवून घेऊ ना. नाही तर उद्या तरवाल छोटी ढाल मोठी असा व्हायचा. घालून बघ दादा एक मिनिट. अरे पोरीचं परकर पोलख हा माणूस का बरं घालील. हा नाही घालणार मग कोण घालणार. तोच घालणार. संध्याकाळची बाई बनतो ना तो. बाई बनतो बाई बनतो म्हणजे 1 नंबर बाई करतो तो.
हो गाव मान्य बाई आहे तू. गाव मान्य बाई तसं ना हो गाव मान्य म्हणजे आमच्या गावाचं नमन आहे ना त्याच्यात गौलन करतो का आणि गोमूच्या नाचात गोमू नाचतो. पाहुण्यानं पंचकृषीत गाजलेली बाई आहे ती. हो अदाकारी बघाल ना बघण्यासारखी एक नंबर बाई करतो का नाही. अशी गिरकी मारतो ना गिरकी अख्खा गाव उसालतो बघून माहिती. हो तो गौलन करतो ना तेव्हा जी काय कंबर मारतोय मागच्या वेळी रत्नागिरीत नोराफती आलेली ना ती ह्याची कंबर बघायला आली होती. अरे काय बोलता काय गिरकी काय बाई काय बायांचे कपडे घालून फिरतो तू. अरे काय काय बेकार आहे तू. नाही बाबा मी काय करतो मी तुम्हाला नंतर हे गेल्यानंतर ना सगळं व्यवस्थित समजावतो. अजून काय सांगायचं बाकी आहे. बरं झालं दादा तुम्ही टायमावर आले नाही तर आम्ही ना फशी गेलो असतो बरं का. आई शांत व्हा तुम्ही कुठेच गेला नसतात कारण मी तुम्हाला फसवलंच नाही. अजून काय बाकी फसवायचं. अरे हा माणूस बाई करतो हे लपवलं म्हणजे तुम्हाला फसवलं ना रे. ओ पाहुणे ऐका भडकतावय कशाला. हा बाई करतो यात वाईट काय आहे. आम्ही कला कराव कला म्हणून बघा का ना आमच्याकडे. इतकी वर्ष मी मावशीची भूमिका करतो जमानामध्ये. कधी कधी दमयंती पण करतो का नाही. आणि म्हणजे मी बाई करतो म्हणून काय मला वेगळं समजू नको. लग्न झालेलं आहे 4 पोरं आहेत मला. अख्ख्या गावात मला टर्बो चार्जर म्हणून ओळखता. काय तर काय अहो काय आहे मी मावशीची भूमिका करतो तर पंचक्रोशीत मला मान सन्मान आहे. केवढं नाव आहे माझा. तसं तुमच्या जावयाला मान सन्मान आहे बाईची भूमिका करतो म्हणून. तुम्हाला सांगतो अख्ख्या गावात माझी ओळख आहे मावशी म्हणून तशी तुमच्या जावयाची ओळख आहे बाई म्हणून. काय समजली. नाही हो माय आमच्या जावयाची ओळख अशी नको ना. मग आमच्या भाऊबंदकीत विचारला तुमचा जावई काय करतो बे ना तर काय सांगा. सांगजो भाऊबंदकीला सांगजो आमचा जावाई की नाही बाई करतो. बाबा बाबा बसा ना बसा. नाही सांग ना तसं सांगता. मी काय म्हणतो आई नको म्हणू रे. मी काय म्हणतो बाई की तू करतो ना चेते. काय बोलून राहिला रे तू. अरे मोठी बाई आणि आजी अरे समजाव काय. मी काय करू तुम्ही काय मला ऑप्शन ठेवत नाही. बाई नाही बोलायचं आई नाही बोलायचं मी काय बोलू. त्याचा पहिला काय ऐकून घ्या. मला तुम्हाला एवढं ऐकून तर घ्या. मला एवढंच म्हणायचंय की मी दिवस रात्र बाई बनून नाही फिरत. मी फक्त वर्षातनं एकदा जेव्हा नमन असतं ना तेव्हाच फक्त बाई बनतो आणि करतो. ह्या वसाड्यांची भाषा चुकले पद्धत चुकले ना म्हणून सगळा गोंधळ झालाय. नाही पाहुण्यानु कसा आहे तो साधी सुधी बाई करत नाही. तो नल दमयंती मध्ये दमयंती करतो. कधी कधी राणी योगिनी देवी करतो. मेमरी कसली शार्प आहे त्याची तुम्हाला सांगू. असा बघतो आणि असा उभा राहतो माहिती आहे. मागल्या टायमाला भाई घे काय सांगू तुम्हाला. राजकन्याची केला नाही ना पोरं नुसती शिट्ट्या मारून मारून दमली. नाही ना मी विचार केलेला माझ्या स्वप्नातला राजकुमार घोड्यावर येणार पण इथं राजकुमारी निघाली ना. हो दादा कसं करू आता मी. शिवाली असं काय करतेस यार. स्वप्नातला राजकुमार संसारात काय करतो ना ते जास्त महत्वाचं आहे. तो नाटकात काय करतो ना त्याच्यावर त्याचं कर्तृत्व नाही ठरत. हे वाक्य कुठे मिळेल काय जगात. टाल्यांचं वाक्य टाल्यांची म्हणजे अशी वाक्य सुचतात त्याला. आमचा लेखक पण एवढा लिहत नाही. नाही दादा तुम्ही म्हणताय ते ठीक आहे हो पण हे असं माणसानं बाई करणं म्हणजे पटत नाही ना. ऐका तुमची जी भाऊबंदकी आहे ना त्यांना एकदा कोकणात घेऊन या. नमन दाखवा. अहो आपल्याकडे केवढी मोठी परंपरा आहे पुरुषाने बाई करायची. बाल गंधर्वापासून विजू मामांपर्यंत सगळ्यांनी केलेला या. आणि ऐका आणि आमचा नमन म्हणजे आमचा अभिमान आहे. नमनात कसा असतो गण होतो मग बतावणी होते पेंद्या येतात मग ते कृष्ण भगवंताला बोलवतात. मग कृष्ण भगवान येतो आणि मग सांगतो की मावशी आणि गवलनींची वाट अडवा. मग डोल्यात काजल केसात असा गजरा मालून नऊवारी पाताल नेसून ही काय गवलन ठुमकत ठुमकत येते. काय सांगू तुम्हाला. काय करून दाखवा. थांबा थांबा इकडे मावशी ए गवलनींनो दह्याचा दुधाचा तुपाचा माठ घेऊन चालला तरी कुठं. ए मूड द्या हो बाजूला. आम्ही पोरी पोरी मिळून मथुरेच्या बाजाराला जात आहोत. चला ग पोरीनो. बाप्पा कसलं भारी केलं ना श्रमेश तू. नाही ना हे आमच्याकडे नाही चालणार ना. नाही चालणार आपल्याकडे चालत नाही ते कुठेच चालत नाही असं असतं का.
बाई असं काही नसतं सगळीकडे चालतं. नाही ना बेटा, ते बाई माणूस असं एकत्र ते पटूनच नाही राहिलं मला. अहो पाहुण्यांनो, काय तुमचा सारखा या पटून नाही राहिला. आमच्याकडे फक्त काय पुरुष बाई करत नाही, बायका पण पुरुषांचं काम करतात. मग आमच्या कोकणात बायकांचा वेगळा नमनाचा मंडळ आहे. आणि हो पाहुण्यांनो, आमच्या कोकणात बाई पुरुष असा भेद नाही हो. बाई पुरुष या नात्याला निरागसपणे बघतात. आजी तुझ्या भावाचा सांग. बाय लाजली आजी लाजली. काय झालं आमचे हे ना बोलू तात्या बोलू तात्या. आजोबा सांग तू सांग सगळं. मला एवढंच माहिती आहे. आमचे हे नमनात रावण करायचे हो. तर एके दिवशी नमनाच्या दिवशीच आजारी पडले ना, तर रावण कुणी नाचवला माहिती आहे? मी. हे बिभीषणा, हा लंकाधीश रावण तुला आव्हान देतो. घरचा असून परका निघालास रे. सक्का भाऊ पक्का वैरी झालास. हा शिवभक्त दशानन लंकाधीश रावण तुला शाप देतो. कलयुगात तू घरचा भेदही म्हणून ओळखला जाशील. आणि देवा पाणी झाली सावकी सावकी सावकाश. काय गाजवला माहिती आहे? अहो काय गाजवलं ना, आता 3 वर्ष लग्न पुढे गेलं असतं. अरे नाही शर्मेश, काय एका वर्षात पण होऊन जातं का नाही? काय काय मरणाव टपलाव काय माझ्या पंतू किंवा पंतीचा थोबाड बघितल्याशिवाय जाणार नाही. अगं बाय, तुझं वय बैठा रावण करायचं आहे. काय करतेस? हो पण हे तुमच्याकडे चालत अशील, पण आमच्याकडे चालीन. मलेश रमेश मावाला नवरा म्हणून चालीन. आई पप्पा काला ऐकायला असतं ना. आणि बघा ना रमेश, कसली मनापासून सादर करून राहिला ना बाप्पा. कसलं भारी केलं ना रमेश तू. आई पप्पा पुरुष असून सुद्धा थोड्या वेळासाठी का होईना पण बाईचं आयुष्य जगतोय ना तो. बाईचे कपडे घातल्यानंतर, साडी नेसल्यानंतर त्याला बाईच्या वेदना कळतात. अशा बाईच्या वेगळ्या वेगळ्या भूमिका करून त्याला बाईचे सुख कळतात, दुःख कळतात. आई एका बाईले संसारासाठी काय हवं असतं ना अजून. मावाला होणाऱ्या नवऱ्याला माझं सुख कळेल, दुःख कळेल, माझ्या सगळ्या वेदना कळतील. मला श्रमेश मावाला नवरा म्हणून पसंत आहे. बरं मी काय म्हणतो, आता पटलाय झालं ना तुम्हाला, आता पोरीचं लग्न जमवून टाका आणि लग्न लगेच हुकून टाका. काय उरकून टाका. आता पोरगी राजी म्हणल्यावर काय बोलणार आहे बाबाजी. या हो पाहुणे, मी काय म्हणतो, मोऱ्यांची ना मावशी बघून आम्हाला आता कंटाळा आलेला आहे. तुम्ही जरा मिशी उडवून ट्राय करता काय? चालेल ना, चालेल जमेल ना तुम्हाला. चालेल जमेल नाही बा, कायचा जमता नाही, मला काही जमणार नाही. तुम्ही तुमची जी काय गवळण कला प्रकार आहे तो चांगला करा, काही टेन्शन घेऊ नका. ते पहिले उरका, मी नंतर येतो, मला फोन करा, तेव्हा बोलणी करू पुढची. नाही नाही पाहुण्यांनो, आता आलावा आहे तर नमन बघून जा. आमच्या नमनात कसं आहे ना, सगळे रस असतात. म्हणजे वीर रस असतो, भय रस असतो, करुण रस असतो, गवलनी म्हणजे तो शृंगार रस पण असतो. आणि ह्या सगळा झाला की शेवटला जी आरत होते त्याच्यात भक्ती रस असतो. सकाळी 4 वाजता अख्खा गाव आरतीला उभा असतो बघायची आरत. उभं राहिले चपला गाडा. ओ देवाची आरती विठोबा सारती, देवाची आरती ओवाळू र, देवाची आरती ओवाळू र, देवाची आरती ओवाळू र, देवाची आरती ओवाळू र. गणपती देवा तू माझा सारथी, देवाची आरती ओवाळू र, 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 देवाची आरती ओवाळू र. वा वा वा.
कौतुक करावं तेवढं कौतुक कमी. एकदा जोरदार टाळ्या. बहारदार हास्यरसिक प्रसाद दा. बघा पाटील, हे असं आहे, बाई पुरुष भेद आम्ही पण मानत नाही. पुरुष मायमिंग करतो, बाई खरी शिट्टी वाजवते. ला जवाब. फार गोड विषय होता, फारच गोड विषय होता आणि तितक्याच नजाकतीने पेश केला गेला तो. म्हणजे खरोखरच त्या प्रांतातल्या लोकांना असं वाटू शकतं की खरंच खानदेशच्या लोकांना वाटू शकतं कधीतरी नमन बघावं जाऊन. इतक्या ताकदीने तुम्ही ते सादर केलं सगळ्यांनी. वनिता, तू केलास रावण पण तो होता रावस. खतरनाक खतरनाक. काय बॉडी लँग्वेज म्हणजे अग ग ग ग ग ग खतरनाक. अशक्य आहेस तू. अफलातून अफलातून. अप्रतिम सांघिक सादरीकरण. लाजवाब परफॉर्मन्स होता. सई. वने, तुझी एनर्जी इन्फेक्शियस आहे. गॉड ब्लेस यू. आणि ते जे मिश्रीचा लुक दिलाय तो पण खूप भारी कॅरी केलास तू. फार खतरनाक दिसतेस. शिवा, मस्त, खूप मस्त अटेम्प्ट होता. भाषा मस्त. हेमंत दादा, खूप दिवसांनी आलात आणि खूप छान फोकसनी आज तुम्ही परफॉर्म केलं, ते बघून खूप मजा आली. श्रमेश, प्रथमेश, मला असं वाटतं की तुम्ही जेव्हा जेव्हा लोककला रिलेटेड काहीही मिक्स करता कंटेम्पररी ह्याच्यात, इट ऑलवेज वर्क्स. कारण तुम्ही तुमचा फ्लेवर घेऊन येता आणि मग त्याचं थोडंसं त्याला मॉडर्न पॅकेजिंग करून इट ऑलवेज वर्क्स. दिस ऑल्सो वर्क. खूप मजा आली. थँक्यू. हा परफॉर्मन्स याच्यासाठी खूप थँक्यू. कारण एक काय माहिती, एक असं घराचं टुगेदरनेसचं सेलिब्रेशनचं फिलिंग कायम येतं आणि ते दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मंडळी, हास्याचा हा गृहपाठ असा चालू राहील, परंतु आजच्या भागात इथे वेळ झाली निरोपाची. भेटूया पुढील भागात. तुम्ही मात्र बघायला विसरू नका तुमचा लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीची हॅट्रिक.